मुलांना कन्फ्युजन झालं असेल की नेमकं हे नोकरी देणार आहेत की शिकवणार आहेत की हे ॲडमिशन देत आहेत, नेमकं काय प्रकार काय करतायत? की शेतकऱ्यांच्या मुलांना जॉब द्यायचे, पुण्यात मुंबईत न जाऊन देता त्यांना त्यांच्या आईवडिलांसोबत राहून शेतामध्ये मदत करून त्यांना व्हाईट कलर जॉब करता आला पाहिजे, म्हणून IT आणि एज्युकेशनचं आम्ही एक फ्युजन केलं. जगात जर्मनी, भारतात परभणी ही म्हण आपल्याला सत्यात उतरवायची असेल तर द बाप कंपनी निश्चितच. आज तुमची परिस्थिती काय आहे? म्हणजे मुलं काय करतायत, कोणकोणत्या प्रोजेक्टवर किती मुलं काम करतायत, त्या सगळ्यांना ॲडॉप्ट करणं तुम्हाला शक्य होत आहे का? बऱ्याचशा मुलांना पुण्यातल्या काही कंपन्यांनी बोलवलं सुद्धा. अजून आमची डिग्री फायनल हातात यायची आहे, तरी सुद्धा मुलांना 25-35 हजार महिन्याचा पगार मिळतोय. ते माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की मी तुझ्यासाठी फक्त खंडीवर मेंढ्या घेऊन देऊ शकतो, त्याच्या पलीकडे मी तुझ्यासाठी काही करत नाही. मागच्या 3 वर्षापासून मी त्यांना बघतोय, तुम्ही त्याला फार सपोर्ट करत आहोत. तो अडचणी वाढवणारीच लोक होते, अगदी त्यांच्या गावच्या ग्रामपंचायत पासून. पण तुम्हाला का वाटलं की इकडे यावं, ते आमच्याकडे त्यांनी टाकावं? मी त्यांची स्टोरी तुमच्या story.com वरून की मी CTO आहे कंपनीचा US मध्ये, आणि त्या कंपनीचं काम मी ठाण्याला मुंबईला आउटसोर्स केलं आहे, आणि तिथून मग ते मुलं इथले घेतलेत आणि इथले मुलं माझ्या कंपनीसाठी काम करत आहेत. हेच आपण पारेगावमध्ये का नाही करू शकत? जोपर्यंत बाहेर होतो फक्त दिवाळीला आणि उन्हाळ्यात 1 दिवस असंच मी यायचो आणि माझ्या आईवडिलांना भेटायचं. पण ती नेहमी खंत होती की यांच्या उतारवयात जर मुलंच त्यांच्यासोबत नाही तर काय फायदा. शेतकऱ्यांची मुलं सकाळी 9-9:30 वाजेपर्यंत शेतातली काम. आज आमच्याकडे पगार घेणारे प्रत्येक मुलाने 2-2 गाया वाढवल्यात. इंजिनिअरिंगला म्हणावं तसा स्कोप राहिलेला नाही. मग या मुलांना काय फ्युचर आहे? इंजिनिअरिंग करून त्यांचा फायदा काय? म्हणजे तुमच्याकडचे ॲप्लिकेशन कोर्सेस करून. इंजिनिअरिंग कॉलेजने स्वतःच्या सिलेबसमध्ये AI प्रॅक्टिकली जर शिकवलं नाही, थेरॉटिकली सगळीकडे आहे, आम्हालाही होतं 2008 साली, पण प्रॅक्टिकली जर शिकवलं नाही तर हे मुलं मागे पडतात. माझा प्रश्न असा आहे की आपण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जे काही कोर्सेस किंवा ज्या पद्धतीचे शिक्षण देणार आहात ते कुठल्या विद्यापीठाला संलग्नित आहे? तर आमचं तर बॅचलर समजा आता फायनल इयरला आहे बॅचलरचं, तर माझी इच्छा आहे की तुमच्यापर्यंत समजा जोडण्याची. सो मास्टर्स तुम्ही ऑफर करता का? तर मी ऑलरेडी जावास्क्रिप्ट डेव्हलपरमधून काम करतो कंपनीत, पुण्यामध्ये कंपनी 3+ इयर एक्सपिरियन्स आहे. तर मी कसा बाप कंपनीला जॉईन करू शकतो? AI जेवढं फायदेशीर आहे तेवढं घातक पण आहे असं ऐकण्यात येतं, आणि मग भीती वाटते की खरंच या क्षेत्राचा वाव का नाही, अशी भीती वाटते अनेकदा. सर ती भीती. माझं आता सध्या BCA चालू आहे आणि माझ्या फ्रेंड्सचं पण BCA चालू आहे. तर 2 दिवसाआधी जेव्हा आम्हाला या कंपनीबद्दल कळालं की असं असं आहे, तर आम्ही विचार केला की आम्हाला जॉईन करायचं आहे. तर आता माझं सध्या सेकंड इयर चालू आहे, तर आता मला कसं जॉईन करता येईल कंपनीला? आपल्या विद्यार्थ्यांची प्रत्येकाची इच्छा असते की आपलं BCom करावं, MCom करावं, आणि पॅकेज किती भेटेल आपल्या AI कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना. आणि मराठवाड्याचं IT हब माझं परभणी व्हायला पाहिजे, होईल असं मला खात्री आहे. नमस्कार, story.comच्या या विशेष प्रकट मुलाखतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण बोलतो खेड्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, पण खेड्यात एक IT कंपनी आली. हिंजवडीमध्ये ज्या पद्धतीच्या IT कंपन्या आहेत पुण्यात, हिंजवडी, मगरपट्टा त्या भागात, तशीच IT कंपनी एका संगमनेर तालुक्यातल्या खेडेगावात आली. त्या कंपनीने मुलांचं भविष्य घडवण्याची सुरुवात केली आणि खेड्यांचं सक्षमीकरण जे फक्त पुस्तकात बोललं जातं, वाचलं जातं, त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आपण बोलतो महिला सबलीकरण झालं पाहिजे, पण ग्रामीण भागात आजही कुठेतरी हुंडाबळी आहे, कुठेतरी महिलेचा छळ होतो आहे, कुठेतरी कमी वयातच लग्न केलं जात आहे. पण या कंपनीने ग्रामीण भागातल्या महिलांचं सबलीकरण खऱ्या अर्थाने सुरू केलं. 12वी पास मुलींसाठी अत्यंत सोप्या पद्धतीने डिग्री मिळवण्यापासून तर त्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपर बनवण्यापर्यंत आज त्यांनी हा प्रवास केला गेल्या 3 वर्षामध्ये. संगमनेर तालुक्यातल्या छोट्याशा खेडेगावातल्या मुली ज्यांचे साधारण 10वी-12वी नंतर लग्न केली जातात, त्या गावातल्या मुली आज बाप कंपनीत बसून सॉफ्टवेअर बनवत आहेत, आणि हे सॉफ्टवेअर्स अमेरिकेमध्ये पाठवले जातात कारण या कंपनीचे क्लायंट्स परदेशात आहेत. तर या बाप कंपनीचे फाउंडर, ज्यांनी खऱ्या अर्थाने बाप म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सुरू केलेली कंपनी जी सुरू केली, ते रावसाहेब घुगे सर माझ्यासोबत आत्ता आहेत. परभणी जिल्ह्यात ते पहिले IT कंपनी सुरू करत आहेत. बाप हा खरा शेतकऱ्यांसाठीचा त्यांचा उद्देश आहे, पण त्यांना खेडेगावापर्यंत पोहोचायचं आहे, म्हणून त्यांनी मराठवाड्यात पहिली कंपनी ते सुरू करत आहेत. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी यासाठी त्यांना पाठिंबा दिला, सपोर्ट केला आहे, आणि त्याच्या आधारावरती ते आता परभणी जिल्ह्यातल्या सेलूमध्ये पहिली कंपनी सुरू करत आहेत. इथल्या ग्रामीण भागातल्या खेडेगावातल्या शेतकऱ्यांच्या पोरांचं भविष्य ते इथे
उज्ज्वल करण्यासाठी सज्ज झालेत आणि त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आहे. द बाप स्टोरी या कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत. थँक्यू. मुलांनी खूप इथे भाषणं सुरुवातीला ऐकलेत किंवा सगळं ऐकलं आहे, पण मला सुरुवातीला या मुलांना कन्फ्युजन झालं असेल की नेमकं हे नोकरी देणार आहेत की शिकवणार आहेत की हे ॲडमिशन देत आहेत, नेमकं काय प्रकार काय करतायत. तर मला ही कन्सेप्ट एकदा तुमच्याकडून समजून घ्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला बाप स्टोरी पण समजून घ्यायची आहे. ग्रामीण भागामध्ये शिक्षण तर बऱ्याच कॉलेजेस आहे. म्हणजे आपण बघतो की प्रत्येक तालुक्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेजेस आहेत. हे शहरात सुद्धा आहेत. पण गावाकडली मुलं इंजिनिअरिंग करतात किंवा मेडिकलमध्ये डॉक्टर होतात वगैरे सगळं आहे, पण ह्या मुलांना पुढे काय करायचं हे मार्गदर्शन कुठेच मिळत नाही. आय टीमध्ये पास आऊट झालेली मुलं विशेषतः फक्त एक डिग्रीचा पेपर घेऊन पुण्यात जातात मोठ्या अपेक्षेने. तिथल्या काचेच्या बिल्डिंग बघून त्यांच्यावरती जे दडपण येतं, त्यांना जी इंग्लिश तोडकी मोडती येते किंवा येतसुद्धा नाही, त्यातून ते जे सप्रेस होतात, हा प्रवास माझा वैयक्तिक राहिलेला आहे. कारण मी संगमनेर तालुक्यामध्ये 12वीपर्यंत शिकलो, त्याच्यानंतर मुंबईमध्ये गेलो, तिथे मी खूप सारे प्रयत्न केले आणि त्या शहरातल्या मुलांबरोबर फाईट करताना मला माहीत होतं की काय अनुभव असतात आणि ते अनुभव ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलाला येतात. तर ह्या मुलांना यांच्याच गावामध्ये किंवा यांच्याच आजूबाजूला असं वातावरण तयार करण्याची गरज मला वाटली आणि म्हणून आय टीला इंजिनिअरिंगला एक चांगला पर्याय आम्ही इथे उभा केला. तर एज्युकेशन का, तर 12वीनंतर चांगली मुलं मोल्ड होतात, त्यांना आपण चांगल्या प्रकारे शिकवू शकतो, कारण ते त्या वयात असतात जिथून त्यांची ॲक्च्युली करिअरची स्वप्न बघण्याची सुरुवात होते आणि त्या वयामध्ये त्यांना राईट डिरेक्शनने मोल्ड करणं, म्हणून एज्युकेशन. आणि शेतकऱ्यांच्या मुलांना जॉब द्यायचे, पुण्यात मुंबईत न जाऊन देता त्यांना त्यांच्या आईवडिलांसोबत राहून शेतामध्ये मदत करून त्यांना व्हाईट कलर जॉब करता आला पाहिजे, म्हणून आय टी आणि एज्युकेशनचं आम्ही एक फ्युजन केलं की तुम्ही जर सॉफ्टवेअर डेव्हलपर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही कॉलेजला का जात आहे, तर तुम्ही कंपनीतच येऊन बसा किंवा मग काही कॉलेजमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स ओपन करून तिथल्या मुलांना ॲक्च्युअल प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणं, हा दोन्ही प्रकार आम्ही एकत्र केले. आमच्याकडे क्लायंट होते, आमच्याकडे बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट्स होते, पण ते करण्यासाठी गावातली मुलं तयार कशी करायची. इंजिनिअरिंगमधून पास आऊट झालेले मुलांकडे नॉलेज नाही आहे, डिग्री आहे, मग त्यांना परत ट्रेनिंग द्यायची का. मग त्याच्यापेक्षा जर 10वी-12वी नंतरच मुलांना घेऊन ट्रेन केलं आणि साईड बाय साईड त्यांना डिग्री जरी दिली आणि ते मुलं कुठलाही थेरॉटिकल अभ्यास न करता आमच्या इंजिनिअरच्या सोबत बसून पेअर लर्निंग करून किंवा बाजूला बसून आपण जे ऑब्झर्व करतो ते करून जर ते शिकले तर ते तेवढे परफेक्ट होतील. आणि त्याचं एक POC आमचं पारेगावमध्ये झालेलं आहे. आज आपल्याकडे जवळजवळ 600 शेतकऱ्यांची मुलं जी 3 वर्षापासून आली ती 100% रेडी आहे क्लायंटसाठी आणि बरेचशा क्लायंटचे प्रोजेक्ट्स आता ते सध्या करत आहेत. तर ही जी सक्सेस स्टोरी आहे ती परभणीत आपण रेप्लिकेट करतो आहे. सो हा एक इंटिग्रेटेड पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये IT कंपनी आणि एज्युकेशन एकत्र चालतं आहे, ही याच्या मागची कन्सेप्ट आहे. तुम्ही 3 वर्षांपूर्वी सुरू केलं, पण आज तुमची परिस्थिती काय आहे, म्हणजे मुलं काय करतायत, कोणकोणत्या प्रोजेक्ट्सवरती किती मुलं कामं करतायत, त्या सगळ्यांना ॲडॉप्ट करणं तुम्हाला शक्य होतं आहे का, बाहेरच्या कंपन्यांमध्ये काही मुलं गेली आहेत का. सो इंडियामध्ये किंवा आता सध्या IT इंडस्ट्री काय प्रॉब्लेम फेस करते मी तुम्हाला सांगतो. मी US होतो त्यावेळेला तिथला क्लायंट आता असा विचार करायला लागला आहे की इंडियातला टॅलेंट हा महाग झाला आहे. म्हणजे आज तुम्ही पुण्यात मुंबईत जर बघितलं किंवा बँगलोर हैदराबादला बघितलं, ॲव्हरेज पॅकेज 5 वर्षाचा जो इंजिनियर असतो तो 25, 30, 35 लाख मागतो. हा कोविड नंतरचा ट्रेंड आहे किंवा कोविडच्या आसपासचा ट्रेंड आहे. तर त्याने प्रॉब्लेम असा झाला आहे की कॅनडामध्ये अर्जेंटिनामध्ये बसलेला जो टॅलेंट आहे तोही त्याच सॅलरीमध्ये काम करतो आणि इंडियामध्ये बसलेलं टॅलेंटही त्याच सॅलरीमध्ये काम करतो आहे. मग तिथला क्लायंट काय विचार करतो की कॅनडा अर्जेंटिनामध्ये मी माझं काम आउटसोर्स करू का इंडियापेक्षा, कारण मला ते रेट जे आहे ते रेट सेमच आहे आणि टाईम झोन त्यांना मिळतो आहे. म्हणजे आपल्याकडे जेव्हा दिवस असतो तेव्हा तिकडची रात्र असते, तिकडे दिवस असतो आपली रात्र असते. म्हणजे इंडियाबरोबर ते इथून मागे काम करत आले टाईम झोन मॅनेज करून, कारण इंडियातला टॅलेंट हा स्वस्त होता. पण आता परिस्थिती अशी झाली की शहरातला जो टॅलेंट आहे पुणे, मुंबई, बँगलोर, हैदराबादचा, हा तेवढाच एक्सपेन्सिव्ह झाला आहे जेवढा अर्जेंटिनाचं टॅलेंट आहे किंवा जेवढा कॅनडाचं टॅलेंट आहे. त्यामुळे त्यांनी असा विचार करायला सुरुवात केली की आपण इकडे आउटसोर्स करूया का इंडियाला डावलून. आता तुम्ही बघितलं असेल की पाकिस्तान किंवा मग बांगलादेश किंवा नेपाळ किंवा कंबोडिया किंवा फिलिपिन्स या कंट्रीमध्ये बरंचसं आउटसोर्सिंग सध्या केलं जातं. म्हणजे इंडियाला पर्याय म्हणून ह्या देशांचा आता सध्या
वेस्टची इकॉनॉमी करायला लागले. मग मी असं ऑब्झर्व केलं की आपण कोविडमध्ये तर सगळे रिमोटली घरून काम करत होतो, मग हे पुण्यात आणि मुंबईत बसूनच सॉफ्टवेअर बनवण्याची काय गरज आहे. तर जेव्हा मी कोविडमध्ये सुट्टीवर आलो होतो तेव्हा मी असा विचार केला की का मी माझ्या गावातले सगळ्या कुटुंबातला एक एक मुलगा जर निवडला आणि त्यांना रिगरस ट्रेनिंग दिलं तर हेच मुलं माझ्या US कंपनीसाठी काम करू शकतील. तिथून ती सुरुवात झाली होती आणि 50-60 शेतकऱ्यांची मुलं आमच्याच गावातली घ्यायची, त्यांना ऑफिस बांधूया ते सांगून मी पुन्हा US गेलो आणि ती बातम्या ज्या व्हायरल झाल्या त्या व्हायरल बातम्यामधून नंतर मला असं वाटलं की पारेगावसाठीच का लिमिट केलं पाहिजे, तर हा प्रयोग पूर्ण महाराष्ट्रासाठी झाला पाहिजे. आणि म्हणून तो 1 फ्लोअरचं ऑफिस आम्ही 7 माळ्याचं बनवायचा विचार केला आणि तिथून पुढे मग ते 600 मुलं तिथे गोळा झाली. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जगाला आपण इंडिया एक्सपोर्ट करते, पण आता ते एक्सपोर्ट इकॉनॉमिकल कसं बनवायचं, तर मग खेड्यांतून बनवू शकतो. आज पारेगावमध्ये बसून काम करणारा मुलगा त्याला हाऊस रेंट पे करायचं नाही आहे, त्याला कारचा EMI पे करायचा नाही आहे, त्याला ट्रॅफिक सहन करायची नाही आहे किंवा त्याला कुठले एक्सपेन्सेस नाही. आज पुण्यात जर आपण गेलो तर कमीत कमी एका मुलाचा खर्च असतो 20,000 रुपये. 10,000चा फ्लॅट, 10,000चं जेवण, बाकीचा खर्च ट्रान्सपोर्टेशनचा. सो 20,000 तर आपले खर्च होतात. मग इंजिनिअरिंगमध्ये पासआउट झालेला टॅलेंट किती पगार घेतो, तर जास्तीत जास्त 4,20,000 4,50,000चा पॅकेज मिळतो त्याला, म्हणजे 40-45,000 पगार. त्यातले 20,000 जर त्याचे जात असेल खर्चामध्ये, त्याच्या हातात उरतात 20-25,000मध्ये. तो 20-25,000 पुढचे 1-2 वर्ष काम करतो. म्हणजे तिथून सुरुवात होते इंजिनिअरची. तर हे जर पारेगावमध्ये बसणारा मुलगा 25,000 ते 35,000 कमवत असेल तर तो त्या इंजिनिअरला भारी आहे. तर हे कॅल्क्युलेशन मी केले आणि मग म्हटलं की चला खेड्यामध्ये आपण यांना ट्रेन करूया. इंटरनेट, लाईट याची जर सुविधा आपण तयार केली तर हे मुलं 100% तयार होतील आणि तो एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होण्याची वाट मी 3 वर्ष बघितली. आज हे जे मुलं तुमच्यासोबत बोलत आहेत ते मुलं, आता यातले 2 मुलं आमच्या एका US प्रोजेक्टवरती काम करतात. एक मुलगा आहे जो डिजिटल परभणीला AI आणतोय, म्हणजे तुम्हाला त्याचे काही डेमॉन्स्ट्रेशन दिसतील. तर असे 600 मुलं आपल्याकडे काम करत आहेत. कॉलेज सुरू असतानाच ते मुलं प्रोजेक्टवरती काम करायला सुरुवात होते आणि पास झाल्यावरही ते आपल्यासोबतच काम करतात. बऱ्याचशा मुलांना पुण्यातल्या काही कंपन्यांनी बोलवलं सुद्धा. अजून आमची डिग्री फायनल हातात यायची तरीसुद्धा मुलांना 25-35,000 महिन्याचा पगार मिळतोय. आमच्याकडे जे 3rd इयरची मुलं जी होती त्यातले 120 मुलं US एका कंपनीसाठी तिथे बसून काम करतात आणि त्या प्रोजेक्टची वर्थ आहे जवळजवळ $4 मिलियन. आणि तो डॉलर मनी आज पारेगावसारख्या एका छोट्या खेड्यात येतोय. सो आय फील इट्स अ सक्सेस. आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तयार झालेला हा प्लॅटफॉर्म, हे मुलं सकाळी गायांचं दूध काढतात, चारा घालतात, 9-9:30ला ऑफिसमध्ये येतात, लॅपटॉप घेऊन दिवसभर 6:30 वाजेपर्यंत काम करतात, घरी जाऊन पुन्हा गायांना चारा टाकतात, दूध घालून येतात डेअरीला आणि आईवडिलांना मदत करतात. एवढं चांगलं लाईफस्टाईल. ना फ्लॅट घ्यायचं टेन्शन आहे, ना गाडीचा EMI भरायचं टेन्शन, ना ट्रॅफिकचं टेन्शन आहे. ह्या सगळ्यांमध्ये आईवडिलांसोबत राहून घरची भाजी भाकरी खाऊन तुम्ही एक व्हाईट कॉलर जॉब पारेगावसारख्या ठिकाणी बसून करतायत आणि दिवसभर अमेरिकेसारख्या क्लायंटबरोबर बोलतायत. एवढी अपॉर्च्युनिटी मला वाटतं ही एक सक्सेस स्टोरी आहे आणि त्याचं रेप्लिकेशन आता आपण सेलूमध्ये करतो. हां, मला त्याच्यावरतीच यायचं आहे, तुमच्या मॉडेलवरती. म्हणजे अमेरिकेचे डॉलर्स पारेगावात आणायचे आणि पारेगावातले सॉफ्टवेअर्स अमेरिकेत एक्सपोर्ट करायचे. ही कन्सेप्ट तुम्हाला का सुचली होती नेमकी? म्हणजे तुम्ही जेव्हा 3 वर्षापूर्वी धाडस केलं एवढी मोठी बिल्डिंग बांधायची, अर्थातच असा प्रोजेक्ट तुम्ही कुठल्या बँकेला जर लोन मागितलं असतं तर बँक म्हणले असते तुला वेळ लागला आहे का, की खेडेगावात असं सॉफ्टवेअर कंपनी टाकतोय जर कोणाला म्हणाला असतात तर हे सगळं तुम्हाला खेडेगावात आणण्याची आयडिया का सुचली? तुमची जर्नी काय होती स्टार्टपासून? सो मी जसं त्या मुलांनी सांगितलं, आय थिंक खेड्यातल्याच प्रत्येक मुलाची सेम स्टोरी आहे की जिल्हा परिषद शाळेत आपण शिकतो. आमच्या गावात 4थीपर्यंत शाळा, अजूनपर्यंत 4थीपर्यंत शाळा आहे आणि तिथून मग हायस्कूलला 5 किलोमीटर चालत जायचं. तो प्रवास आपल्या ह्या पिढीने सगळ्यांनी केला आहे. बिना चपलेचं 10वीपर्यंत शिक्षण झालं आहे. त्याच्यानंतर मग तालुक्याच्या ठिकाणी 15 किलोमीटर सायकलवरती जायचं, तेव्हा 11वी-12वी केली. त्याच्यानंतर मुंबईला पळून गेलो घरून आणि मुंबईला जाऊन पार्ट टाईम जॉब केलं. म्हणजे BSc करताना, BSc मी कम्प्युटर सायन्स केलं आहे. त्याच्यानंतर मग पार्ट टाईम जॉब करता करताच शिक्षण पूर्ण झालं, डिस्टिंक्शन मिळालं ग्रॅज्युएशनला. मग लोन मिळालं नाही एज्युकेशनचं, कारण घरात कोणी सॅलराईड नव्हतं किंवा कुठलाही बिझनेस नव्हता. तर मग परत क्लासेस सुरू केले ते करताना. ते क्लासेस
म्हणजे मी मास्टर्स करत असताना BSCच्या मुलांचे मी क्लास घेत होतो, IT आणि कम्प्युटर सायन्सचे. ते बऱ्यापैकी पॉप्युलर झाले आणि तो जो स्ट्रगल होता की आपण त्या गावातून निसटलो म्हणून आपण पुढे आलो. त्यानंतर L&T इन्फोटेकमध्ये मी जॉब केला. L&T इन्फोटेक नंतर बँक ऑफ अमेरिकेत जॉब केला. तिथून नंतर मी USला गेलो. सो ही संधी मिळाली कारण मी त्या गावातून बाहेर पडलो आणि स्वतःचे मार्ग स्वतः निवडले. पण जेव्हा US मध्ये गेलो तेव्हा असं डोक्यात होतं की आज मी एकटा पळालो त्या गावामधून. असे असंख्य मुलं ग्रामीण भागात आहेत ज्यांना या संधी मिळत नाही. म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की मी तुझ्यासाठी फक्त खंडीवर मेंढ्या घेऊन देऊ शकतो, त्याच्या पलीकडे मी तुझ्यासाठी काही करत नाही. म्हटलं जर हेच करायचं आहे पारेगावमध्ये राहून तर इथे कशाला थांबायचं. आणि हेच मराठवाड्याची सिच्युएशन तशीच आहे. मी मुंबई आणि पुण्यामध्ये मराठवाड्यातले असंख्य मुलं बघतो. इथले शेती पूर्ण प्लॉट ओस पडलेले आहेत आणि मुलं तिथे जाऊन 15-20 हजाराचा जॉब करतात. तर माझ्या डोक्यात हे नेहमी होतं की या गावातल्या मुलांना एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे. कारण इथे काय आहे, मी जेव्हा कोविडमध्ये सुट्टीवर आलो होतो आणि गावात बघितलं की संध्याकाळी 5-6 वाजता 15-20 मुलं अनवाणी पायाने रोडवरती पळत होते. आणि त्यांना विचारलं का, म्हणजे तुम्ही कशाची प्रॅक्टिस करता. म्हणजे आम्ही पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीची प्रॅक्टिस करतो. मग त्यांच्याबरोबर 2-4 दिवस अशा गप्पा झाल्या की काय केलं आहे तुम्ही, शिक्षण काय घेतले. बऱ्याचशा मुलांनी ग्रॅज्युएशन केलं होतं कॉमर्स आर्ट्समधून. बऱ्याचशा मुलं 12वी नंतरचे होते. आणि त्याच्यानंतर मला दिसलं की हे मुलं 4 पर्यायाचा विचार करतात. एकतर 12वी आणि ग्रॅज्युएशन आर्ट कॉमर्समधून झालेली मुलं फक्त पोलीस भरती किंवा मिलिटरी भरती, MPSC किंवा UPSC. नंतर सायन्समधून पास झालेला मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर. हे 6 पर्याय ह्या लोकांना माहिती आहे. ह्या पर्यायाच्या पलीकडे काहीच माहीत नाही. आणि मी जे जॉब बघितलेत म्हणजे AI इंजिनियर, डेटा सायन्स इंजिनियर, बिझनेस ॲनालिस्ट, हे नावच ह्या लोकांना माहीत नाही. तर मग मला असं वाटलं की हे टायटल खूप इम्पॉर्टंट आहे, खूप चांगला पैसा देणारे व्हाईट कॉलर जॉब्स आहेत. ह्या मुलांना जर ते माहीत पडले तर यांना असंख्य दारं ओपन होतील. आणि म्हणून मग तो बाप प्लॅटफॉर्म गावात अगदी पुण्या मुंबईला दिसणारी तशी कंपनीज तिथे उभी राहिली पाहिजे. मी US मध्ये 2017ला माझी एक स्टार्टअप सुरू केली होती इराणच्या पार्टनरसोबत मिळून. आम्ही ती कंपनी जवळजवळ 260 ज्वेलरी कंपन्या आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मला जोडल्या कोविडपर्यंत. आणि त्याचा टर्नओव्हर रेव्हेन्यू सगळं चांगला, म्हणजे सक्सेस स्टोरी की मी CTO आहे कंपनीचा US मध्ये आणि त्या कंपनीचं काम मी ठाण्याला मुंबईला आउटसोर्स केलं आहे. आणि तिथून मग ते मुलं इथले घेतलेत आणि इथले मुलं माझ्या कंपनीसाठी काम करत आहेत. मग हेच आपण पारेगावमध्ये का नाही करू शकत. पुण्यात मुंबईत आणि ठाण्यात कशाला ऑफिस पाहिजे. तर मग त्या विचाराने मी असं केलं की चला गावातली सगळी मुलं घेऊया, त्यांना तिकडून काम पाठवू आणि ते इथून त्यांना ते पैसे येतील. सो पण ते पॉप्युलॅरिटी झाली आणि मग वाढवली. मुलं मिळाले का त्यावेळी? हां. सो हे एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जसं जसं त्या न्यूज रिपोर्टरनी सगळ्या बातम्या व्हायरल केल्या, आमच्याकडे पहिल्या वर्षी 5,000 एन्क्वायरी आल्या. म्हणजे लोक तिथे व्हिजिट करायला आले. ज्या गावामध्ये राहायला जायला रस्ता नाही आहे किंवा एकच दुकान आहे, त्या गावामध्ये 5,000 लोक व्हिजिट करून गेले. आणि एक बाबळीचं झाड आहे, पूर्ण आमचं गाव तसं दुष्काळी आहे, तर बाबळीच्या झाडाखाली खुर्च्या टाकून आमच्या टीमने त्या लोकांना सांगितलं की इथे एक काचेची बिल्डिंग उभी राहणार आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये बसणारी मुलं 3 वर्ष ट्रेन केले जातील आणि ते अमेरिका आणि युरोपच्या क्लायंटसाठी काम करतील. ह्या स्टोरीवरती विश्वास ठेवून त्या मुलांनी ॲडमिशन्स तिथे घेतले. त्याच्यानंतर 2-3 महिन्याने बिल्डिंग उभी राहिली. पण त्यांनी कोणाकडे बघितलं तर माझ्याकडे. मी त्या गावातून 20 वर्षापूर्वी निघून गेलो होतो. मी अमेरिकेत गेलो, तिथे कंपनी सुरू केली. ही एक सक्सेस स्टोरी त्यांच्या डोळ्यासमोर होती. आणि त्याचबरोबर माझ्या घरात कोणीही इंजिनियर नाही आहे, पण सगळ्यांचा पगार 1 लाखाच्या वरती, म्हणजे भाच्या. कारण मी त्यांना त्या डायरेक्शनमध्ये टाकलं. म्हणजे 2017-18 पासून त्यांना BCA करायला सांगितलं. त्याच्यानंतर सांगितलं की हे कोर्सेस करा. मी त्यांना शिकवलं, त्यांना इंटर्नशिप दिल्या. आणि आज प्रत्येकजण घरात एवढे सक्सेस स्टोरी असल्यामुळे ती एक माउथ पब्लिसिटी बाकीच्यांमध्ये गेली की ह्याने याच्या घरातल्या सगळ्या मुलांना IT मध्ये आणलं आहे आणि सगळ्यांचे पगार आज 1 लाखाच्या वरती आहे एवढ्या लवकरमध्ये. मग हा जो ते जेलसी असेल, ते उदाहरणं असेल, कसं घेतलं माहीत नाही, पण 200 लोकांनी ॲडमिशन पहिल्याच वर्षी तिथे कन्फर्म केले. तुमच्या गावाने कसं सपोर्ट केला तुम्हाला त्यावेळी? नाही, गावात आता मग हाच प्रॉब्लेम आहे. आज आपण मेघनाताईंसोबत का काम करतोय त्याला रिझन असं आहे की गावमध्ये आपल्या मराठी माणसांचं एक आहे की हा पुढे चालला आहे तर याला मागे कसं खेचायचं. म्हणजे 80% गाव पहिल्यांदा विरोधात. म्हणजे माझ्या बाजूच्या गावातले सगळे लोक मला सपोर्ट करतात आणि आमच्या गावात विरोध. त्याला कारण असं होतं की तिथले लोक जे असतात एस्टॅब्लिश, त्यांना त्यांचे एक अर्निंगची एक वेगळी मेथड असते की आपण गावात योजना आणायच्या, त्याच्यातून पैसे
लुबाडायचे. त्यांना असं वाटलं की कोणीतरी येतं आहे, ह्या जिथे रोजगार तयार करतं आहे, जॉब देतं आहे, तर आपलं जे काही पितळ आहे ते उघडं पडेल. आणि त्यातून मग ती थोडीशी जेलसी सुरू झाली होती. त्यातून थोडा विरोध पण झाला. आज तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर माझ्या अगेन्स्ट एक केससुद्धा आहे. म्हणजे पहिलं वर्ष आमचं त्या हर्डलमध्ये गेलं. पॉलिटिकल त्रास, गावातल्या लोकांचा त्रास, लोकांना पुढे गेलेलं कोणी आवडत नाही आहे. आणि आज जो श्रेयस आहे त्यालाच डेअरीवरती मुलं गावातली सगळी लोकं सांगत होती की काय कंपनी जॉब देणार आहे तुम्हाला, असं कुठे असतं का 100% लोकांना जॉब, कशाला जातो. पण आज तेच लोक त्याला विचारायला येतात की आमचं इथे ॲडमिशन करून द्या म्हणून. तर हा जो मला माहीत होतं हे बदल होणार आहे, पण त्याला तेवढा वेळ लागला. आणि हा गावामध्ये मी ठाण्यामध्ये माझं 2017पासूनचं ऑफिस चालू होतं. मला एकही कुठला प्रॉब्लेम आला नाही, एकही कोणी माझ्याकडे आला नाही, सगळं व्यवस्थित होतं, कुठलाही त्रास नाही. पण हेच जेव्हा गावात टाकलं तर माझं अर्धं वर्ष तर सगळे ह्या त्रासामध्येच गेलं. सो प्रॉब्लेम असा असतो गावात कंपनी चालवण्याचा की तुम्हाला तुमच्या बिझनेसवरती फोकस करण्याच्या पलीकडे आणखी बऱ्याच गोष्टींवरती फोकस करावा लागतो. आणि तो त्रास तिथे मला प्रचंड झाला. पण मी नेहमी सगळ्यांना हेच सांगायचो की गाव माझं, लोकं माझी, जमीन माझी, कंपनी माझी, पैसा माझा, आणि मी तुम्हाला जॉब देतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणालाही घेऊन या, मी ही कंपनी बंद करणार नाही. आणि ती स्टोरी आम्ही 3 वर्ष चालवली. प्रत्येक मुलाचे पॅरेंट, नातेवाईक आमच्यासोबत होते आणि तो एक सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट होता. आज त्या गावामध्ये 600 रावसाहेब घुगे आहेत जे तेवढ्याच स्ट्रॉंगली या लोकांच्या विरोधात आहे. तर दिस इज व्हॉट आय कॉल इट ॲज एम्पॉवरमेंट. म्हणजे मी त्यांना एम्पॉवर करतोय माझ्यासारखा विचार करण्याचा. आणि आज तुम्ही आमच्या कंपनीत जर आलात तर तिथे एक मुलगा दारू पित नाही, एक मुलगा गुटखा खात नाही, एक मुलगा तंबाखू खात नाही. म्हणजे नुसतं IT एज्युकेशन आणि जॉब नाही, तर त्याबरोबर चांगली पिढी घडवण्याचं काम आम्ही तिथे करतोय. आणि दॅट इज अ सक्सेस स्टोरी. तुम्ही US ला पण होतात, ऑब्व्हियसली तुम्ही युरोपला पण गेलात. आउट ऑफ इंडिया म्हणजे भारतात तुम्ही पहिलाच प्रयोग केला आहे. आय थिंक चेन्नईला एक प्रयोग होता रुरल लेवलला IT कंपनीचा, तो फार एक्सपांड झाला नाही पुढे. तुम्ही त्याला आता एक्सपांड करताय. पण ओव्हरसीजला कसं आहे, ग्रामीण भागात IT कंपनी आहेत का US मध्ये, युरोपमध्ये? नाही, US मधलंही बरंचसं मार्केट हे शहरांमध्ये सॅच्युरेटेड आहे, पण तिथली खेडी प्रगत आहे. म्हणजे खेड्यात US मधले माणसंच खूप कमी आहेत. तर तिथे खेड्यामध्ये काही काही टाउन्समध्ये कंपन्या आहेत, पण तिथे गरज नाही आहे. कारण प्रत्येक जणाकडे तेवढे फॅसिलिटीज आहेत. आपल्याकडे का गरज आहे, तर इथला मुलगा जेव्हा पुण्यात मुंबईत जातो तर त्याचा पहिली गोष्ट असते की त्याला फ्लॅट घ्यायचा असतो. फ्लॅट मग तो लोनवरती घेतो, नंतर मग तो लग्न करतो. फ्लॅटशिवाय लग्न होत नाही पोरांच्या. एक्झॅक्टली. म्हणजे तो 1 करोडचा फ्लॅट घेतो, त्याच्यानंतर तो लग्न करतो. मग बायको सांगते की नाही, गावाकडे जायचं नाही, कारण तिला सासू सासऱ्यांचे ताणे ऐकायचे नसतात. मग तिच्या इम्प्रेशनमध्ये तो मूवीला जातो, तो फिरायला जातो, पण तो गावाकडे येत नाही. मी प्रचंड अशी उदाहरणं बघितली की आईवडील एकटे आहेत ज्यांनी कर्ज काढून मुलांना शिकवलं, अमेरिकेमध्ये MS करायला पाठवलं आणि ते मुलं परत आलीच नाही. म्हणजे अशी उदाहरणं आहेत. आणि मग हे आईवडील एकाकी पडलेत. सो हे डोक्यात, आणि माझेच आईवडील, म्हणजे मी घरातून एकटा शिकलेला आहे. मी जोपर्यंत बाहेर होतो फक्त दिवाळीला आणि उन्हाळ्यात 1 दिवस असंच मी यायचो आणि माझ्या आईवडिलांना भेटायचो. पण ती नेहमी खंत होती की यांच्या उतारवयात जर मुलंच त्यांच्यासोबत नाही तर काय फायदा. आणि आज आम्ही तिघेही भाऊ आमच्या आईवडिलांसोबतच आहोत. आणि हे मला बाकीच्या मुलांकडून करून घ्यायचं होतं. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट मॉडेल आहे की मायग्रेशन थांबलं पाहिजे. गावाकडला मुलगा हा गावाकडेच राहायला पाहिजे, ॲटलिस्ट जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत तरी राहायला पाहिजे. तो दर विकेंडला त्याच्या घरी गेला पाहिजे. आणि तिथे तर आम्ही शेतकऱ्यांची मुलं सकाळी 9-9:30 वाजेपर्यंत शेतातली कामं, आज आमच्याकडे पगार घेणाऱ्या प्रत्येक मुलाने 2-2 गाया वाढवल्यात साईड इन्कम म्हणून. आणि साईड बिझनेस. आणि आमच्याकडे दूधधंदा खूप चांगला आहे. प्रत्येक कुटुंब जवळजवळ 4-5 गायी तर असतातच, आणि त्यातून कमीत कमी महिन्याला 25,000 प्रत्येकाला मिळतात. तर ह्या मुलांनी त्यांच्या पगारातून आता तो बिझनेस, अदरवाईज पुण्यात मुंबईत त्यांनी काय केलं असतं, हप्ते भरले असते. आज यांचा हा पैसा जनरेट करतोय काहीतरी मनी, आणि त्याचबरोबर आईवडिलांसोबत राहता येतं. तर हे डिसेंट्रलायझेशन आम्ही करायचा प्रयत्न करतोय. हे जर प्रत्येक जिल्ह्यात ऑफिस झालं तर मला असं वाटतं की आज आमच्याकडे बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट का मिळतात, कारण आम्ही रिजनेबली म्हणजे आता इथे आलेला मुलगा 10 वर्ष कंपनी सोडत नाही, मला माहिती आहे, कारण त्याचा साईड बिझनेस सेट झालेला आहे, तो आईवडिलांसोबत आहे, त्याला काहीच गरज नाही कंपनी सोडायची. पुण्यात मुंबईत दर वर्षाला मुलं जॉब चेंज करतात, कारण तिथे हजारो ऑप्शन आहे त्यांच्याकडे. त्यांचं इंटेन्शन असतं की माझा EMI मी कधी संपू शकतो. तर त्यामुळे लॉयल्टी मिळते कंपन्यांना. म्हणजे जास्त वेळ, जास्त वर्ष मुलं एकाच क्लायंटसोबत काम करत आहेत, आईवडिलांसोबत राहत आहेत. हे डिसेंट्रलायझेशन पॉसिबल झालं आहे.
याच्यात तुम्ही म्हणजे ग्रामीण भागात जेव्हा आय टी कंपनी सुरू केली तेव्हा विशेषतः मुलींच्या काही समस्या असतात की विशेषतः पॅरेंट्सच्या की इनसिक्युरिटी पुढे भविष्यात खरंच काही स्कोप आहे का, कारण तुमचा नवीन प्रयोग होता. तर मुलींच्या पॅरेंट्सच्या या शंका दूर करण्यासाठी तुम्ही काय सुरुवातीला केलं आणि आज तुमच्याकडे किती मुली आहेत आणि हाऊ दे आर फिलिंग, लाईक त्यांचा फीडबॅक काय आज? माझ्या मते 600 पैकी 100 मुली तर आहे आमच्याकडे, मला एक्झॅक्ट काउंट माहीत नाही. आणि शिवाय आमच्याकडे लेडीज हॉस्टेल आहे. तर आमचा पूर्ण कॅम्पस हा CCTV सर्व्हेलन्समध्ये आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत. आणि सिस्टम आम्ही IT वापरून एवढी डिजिटलाइज केली की मुलगा आतमध्ये आला की त्याच्या घरी मेसेज जातो, बाहेर जायचं बाहेर पडला की त्याच्या घरी मेसेज जातो, किंवा त्याला हॉस्टेलमधून बाहेर जायचं की गेट पास असतो. कुठे काही मुलं मुली एकत्र दिसले की सिक्युरिटी त्यांना हे करते. आणि मी फक्त त्यांच्या पॅरेंटला एवढं सांगितलं होतं की तुम्ही त्या मुलींचे लग्न करून द्याल, लग्न केल्यानंतर आणि या वयात जर तुम्ही लग्न केली 10वी-12वी नंतर, तर तो मुलगा काय करत असेल, एखादा पोलीस असेल, एखाद्याची शेती खूप चांगली असेल, पण तुम्ही जर 3 वर्ष थांबले, 3 वर्ष यांना जर तुम्ही शिकवलं, तर हेच तुम्हाला 50 म्हणजे 1 लाखापर्यंत पगार असणारे जावई भेटतील. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आम्ही कॅम्पसमध्ये आहोत, माझी फॅमिली कॅम्पसमध्ये आहे, आम्ही सगळ्यांचं लक्ष आहे, म्हणजे इट्स अ फॅमिली ऑफ 600 पीपल नाव. आणि जे जेवण मी जेवतोय तेच जेवण मुलं जेवत आहेत, जिथे मी राहतोय तिथेच मुलं सगळी राहत आहेत. तर डे इन डे आऊट प्रत्येकाकडे लक्ष आहे आमचं. आणि याच्यातून काय झालं की त्यांना तो विश्वास वाढला. आणि कितीतरी पॅरेंट असे आहेत म्हणजे ज्यांनी मुलींना तिथे टाकलं, त्या मुलींचं ट्रान्सफॉर्मेशन बघितलं. तर गौरी एकदम लाजरी मुलगी 3 वर्षापूर्वी आमच्याकडे आलेली, आज ती US च्या क्लायंटवरतीच काम करते आणि ती टॉप परफॉर्मर आहे म्हणून मी इथे आणलं तिला. कदाचित तिचं इंग्लिश तेवढं चांगलं नसेल, बट तिचं आउटपुट खूप चांगलं आहे. म्हणजे शी अर्न्स अराउंड $3,000-4,000 पर मंथ फॉर अस. सो ही कॅपेबिलिटी त्यांच्यामध्ये आली. आणि आज ते पालक स्वतः येऊन सांगतात की नाही, अजून मुलीचं 2 वर्ष आम्ही लग्न करणार नाही, कारण तिला अजून थोडं सेटल होऊ द्या करिअरमध्ये आणि मग आम्ही बघू. कितीतरी मुलींचे जे काही आता लग्न जमलेत ते मुलं खूप चांगल्या पोझिशनला आहेत. तर ही जी ॲश्युरिटी आहे, ही जे आहे ते अनेक आता ती माउथ पब्लिसिटी होत चालली. आता ह्या वर्षी आमच्याकडे कमीत कमी 30-40 मुलींचे ॲडमिशन्स आलेत. सो आय थिंक लोकांना समजायला लागलं या गोष्टी. कारण समोर मुली बसल्यात, त्यांच्या मनातले त्यांचे प्रश्न तर घेणारच आहेत आपण. पण मला तुम्हाला आणखी एक गोष्ट विचारायची आहे. बऱ्याच मुलांच्या डोक्यात हे आता समज आहेत की इंजिनिअरिंगला म्हणावं तसा स्कोप राहिलेला नाही, AI आलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्या जात आहेत, आपण डिस्क्रिप्शन देतो आणि त्याच्यावर पाहिजे ते बनतं. म्हणजे आज आमच्या चॅनलमध्ये एखादं थंबनेल जर बनवायचं असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे पेड ChatGPT आम्ही वापरतो त्याच्यावर पाहिजे असं थंब भारीतलं एकदम बनतं. त्या थंब बनवणाऱ्याचा जॉब जायचीच वेळ आली ना आता. तर तुमच्यात पण तसं झालं आहे की सॉफ्टवेअर्स असेल, कोडिंग असेल, AI सगळं करत आहे. मग या मुलांना काय फ्युचर आहे, इंजिनिअरिंग करून त्यांचा फायदा काय, म्हणजे तुमच्याकडचे ॲप्लिकेशन कोर्सेस करून? नाही AI म्हणजे बरेच लोक तुम्हाला सांगतील, तुम्ही यूट्यूबवरती ऐकत असाल की वी आर इन लेट्स से इंडस्ट्री 5.0 आता नाव. आणि या 5.0 का बोलतोय मी, कारण ज्या दिवशी ChatGPT लोकांनी बघितलं त्याच्यानंतरचं जे रिव्होल्युशन आता सुरू झालं आहे, इट इज मॅसिव्ह इन द सेन्स आपल्या सगळ्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं जग आता तयार होतं आहे. 2035 जेव्हा आपण असू त्यावेळेस म्हणजे कदाचित तुम्ही नसाल इंटरव्ह्यू घेणारा, एक बॉट असेल जो माझा इंटरव्ह्यू घेत असेल आणि तो माणसासारखा दिसत असेल, किंवा गुगलने बनवलं ते. हां, सो किंवा शेतामध्ये गवत कापायला रोबोट्स असतील, पण ते इंटेलिजंट असतील, कुठलं गवत कापलं पाहिजे, कधी कापलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी करणारे मशीन्स असतील. कारण इथून मागचं जे जग होतं ChatGPTच्या अगोदरचं, जिथे आपण ML करत होतो, मशीन लर्निंग करत होतो, म्हणजे आपल्याकडे खूप सारा डेटा तयार झालेला, त्या डेटावरती अभ्यास करून अल्गोरिदम्स वापरून तो डेटा काहीतरी आपल्याला दाखवत होता, डिसिजन दाखवत होता, प्रेडिक्शन दाखवत होता. आता AIने काय केलं आहे, जनरेटिव्ह AIने, की त्या मशीनला विचार करायला भाग पाडले. त्यामुळे आता जे काही मशीन्स तयार होतील किंवा ज्या काही गोष्टी तयार होतील ह्या विचार करणारे असतील स्वतःहून. एजंटिक AI जो प्रकार आपण ऐकतो की समजा आता युद्ध झालं तर पुढे जाऊन सैन्याची गरज नसेल असं मला वाटतं, कारण जे बॉट्स किंवा जे रोबोट्स बसवलेले असतील त्याच्यामध्ये AI इंटेलिजन्स असेल, पुढे समोर असणारा शत्रू कोण आहे, कुठल्या रंगाचा कपडे घातले, तो कसा पाकिस्तानचा आहे की इकडचा आहे, या गोष्टींवरती तो मशीनच स्वतः अभ्यास करेल आणि मग तो टार्गेट शूट करेल किंवा कुठे जाऊन कुठे काय हे करायचं, हे सगळ्या गोष्टी इंटेलिजंट होत जातील. पण आम्ही काय केलं आता ज्या दिवशी आम्ही त्याच्या अगोदर ॲडमिशन देताना एक सिलेबस बुक्स बनवलं होतं
की पहिल्या वर्षी आम्ही हे शिकवणार, दुसऱ्या वर्षी हे शिकवणार, तिसऱ्या वर्षी हे शिकवणार, हे प्रोजेक्ट्स करून घेणार. ज्या दिवशी ChatGPT लॉन्च झालं त्या दिवशी आम्ही मुलांना ChatGPT दाखवलं आणि वापरायला सांगितलं. जे मुलं माझ्याकडे किंवा आमच्या टीमकडे डाऊट्स विचारायला येत होते ते सगळे बंद झाले. ते सगळे डाऊट्स कोणाला विचारायला लागले? त्या ChatGPTला, आणि ChatGPT उत्तर द्यायला लागलं. तर आमचं काम कमी झालं. मुलांचे जे प्रश्न होते प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळायला लागलं त्यांना. सो आमचा त्रास त्याच्यामुळे थोडासा कमी झाला आणि मुलं AI वापरायला शिकले. आज आपण डिजिटल परभणी जे करतोय दॅट इज फुल्ली AI बेस्ड सोल्युशन. तर ह्या गोष्टी करताना आपल्याला म्हणजे हे इंटेलिजंट होत जाणार आहे, पण त्यातून जॉब जातील असं नाही. तर आपण जे AI बद्दल बोलत होतो की AI जॉब कमी करेल. जसं तुम्ही बोललात की लोगो बनवायला तुम्हाला आता ChatGPT हेल्प करते किंवा थंबनेल बनवायला ChatGPT हेल्प करते. तुम्ही जर AIचा वापर केला तर AI तुमच्यावरती कविता करेल, AI तुमच्या कवितेला चाल लावेल. हे सगळं शक्य आहे आता आणि हे अजून पॉवरफुल होत जाणार आहे. पण मग नवीन जॉब काय क्रिएट होतील की AI तयार करायला लोक लागतील वेगवेगळ्या प्रकारचे. फॉर एक्झाम्पल भरपूर स्कोप आहे इंडियामध्ये. मी तुम्हाला बोललो की फार्मिंगमध्ये आपल्याला असा रोबोट बनवायची गरज आहे जो स्वतः गवत कापेल, स्वतः कांदे लावेल, स्वतः कापूस लावेल, स्वतः तो वेचेल. अजून नाही आहे तसं. आणि तो इंटेलिजंटली स्वतः विचार करून करेल. म्हणजे कधी जायचं शेतामध्ये, कधी यायचं, कधी काय करायचं हे सगळं तो करेल. मग हे बनवण्यासाठीचे जनरेशन आपण तयार करण्याची गरज आहे. म्हणजे अजून IoT नावाचा प्रकार जर तुम्ही ऐकला असेल की इंटेलिजंट चिप्स, मशीन्स. ह्या चिप्स आत्तापर्यंत तुम्ही बघितलं आहे की घरात आल्यानंतर लाईट चालू होते ऑटोमॅटिकली, अलेक्सा टाईप. तर हे आत्तापर्यंत फक्त लोकांच्या मोमेंट्सवरती किंवा कमांड्सवरती काम करत होतं. इथून पुढे ते स्वतः काम करायला लागेल. म्हणजे हा जो इंटेलिजन्स आहे हा AI आणते. मग आता जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत किंवा आम्ही जे करतोय त्यांनी मायग्रेट करण्याची गरज आहे. ह्या टॅलेंटला तुम्ही AI रेडी करा आणि प्रचंड स्कोप आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ऑटोमेशन आणि AI आणण्याची गरज आहे ज्याचा वापर करून आपण आपली कामं कमी करू शकतो. पण जर ह्या इंजिनिअरिंग कॉलेजने स्वतःच्या सिलेबसमध्ये AI प्रॅक्टिकली जर शिकवलं नाही, थेरॉटिकली सगळीकडे आहे, आम्हालाही होतं 2008 साली, पण प्रॅक्टिकली जर शिकवलं नाही तर हे मुलं मागे पडतील. AI मुळे नोकरी जाणार आहेत एवढीच चर्चा होते, पण AI मुळे नोकऱ्या वाढतील अशी काही शक्यता नाही आहे का? खूप वाढतील. म्हणजे मी तुम्हाला तेच सांगतोय की AIचे ॲप्लिकेशन्स खूप आहे. मी तुम्हाला फक्त 2 उदाहरणं दिली. करेक्ट. आज AI डॉक्टरला रिप्लेस करते, पण रिप्लेस नाही. सी AI कशावरती काम करतं हे 2005-10च्या अगोदर का नाही झालं? तर AIला खूप सारा डेटा लागतो. म्हणजे आपण लहानपणापासून जसं मोठं होत चालतो, आपण आपल्या आईवडिलांना ऐकतो, आपल्या भावंडांना ऐकतो, नंतर शाळेत मुलांना ऐकतो आणि ते अनुभव आपल्या मेंदूमध्ये आपण फीड करत जातो. आणि जेव्हा ते अनुभव आपल्या मेंदूमध्ये फीड होतात त्याच्यानंतर आपण रिॲक्शन शिकतो. म्हणजे एखाद्याने ओरडला की मग त्याला आपण रडायचं आहे किंवा एखाद्याने मारलं तर त्याला रिॲक्ट करायचं आहे. हे आपण कसं शिकतोय? म्हणजे आपण डेटा फीड करत जातो ब्रेनला आणि मग त्याच्यावरती ॲक्शन्स घेत जातो. तर इथून मागे काय होतं, म्हणजे मे बी 2015च्या अगोदर मी म्हणेल, जेव्हा सोशल मीडिया एवढा पॉप्युलर नव्हता तर त्यावेळेस डेटा नव्हता सिस्टमकडे. मग यांनी काय केलं 2013-14 नंतर ML आणलं, म्हणजे मशीन लर्निंग आणि हे प्रकार आले. तुम्ही जर ऐकलं असेल 2010 पासून तर 14पर्यंत हाडूप आणि बिग डेटा खूप पॉप्युलर होतं. कारण तेव्हा फेसबुक, ऑर्कुट ह्या सगळे प्लॅटफॉर्म्स लॉन्च झाले होते. खूप सारा डेटा जनरेट होत होता. म्हणजे आपण पब्लिक पोस्ट करतो, कमेंट करतो, हा सगळा डेटा तयार होत गेला. मग तो प्रोसेस करायचा तर मग त्यांनी हाडूपसारख्या टेक्नॉलॉजी आणल्या. आता हाडूपचं नावही कुठे निघत नाही. मग त्याच्यानंतर पुढे काय झालं, 2015-16 नंतर ML आलं, मशीन लर्निंग. मग जो डेटा तयार झाला आहे त्याच्यापासून प्रेडिक्शन करायला लागले लोक, की समजा फेसबुकवरती ह्या पॉलिटिकल पार्टीचे लोक एवढे असे कमेंट टाकतात. म्हणजे 2014च्या इलेक्शनमध्ये काय वापरलं गेलं तुम्हाला माहिती आहे. सोशल मीडिया प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरला गेला. जे लोक कमेंट्स करतायत त्यासाठी मग एक सायबर आर्मी तयार केली गेली आणि ते काय कमेंट करतात त्याच्यावरून कोणाला काय टार्गेट करायचं, कोण आपल्याबद्दल निगेटिव्ह आहे, कोण आपल्याबद्दल पॉझिटिव्ह आहे, याच्या स्ट्रॅटेजी ठरवल्या गेल्या. आणि हे मशीन लर्निंगने केलं गेलं की तुम्ही काय डेटा टाकताय आणि काय केलं पाहिजे. तिथपर्यंत ते प्रेडिक्शनपर्यंत होतं 2020-21 पर्यंत. त्या मशीन लर्निंगला आता लोकांनी ब्रेन दिला आहे. दॅट इज जनरेटिव्ह AI किंवा एजंटिक AI, हे सगळ्या गोष्टी आपण बोलतो. मग तो जो डेटा तयार झाला, प्रचंड अमाऊंट दररोज होतो आहे. आपण सगळे इंस्टाग्राम, फेसबुकवरती कमेंट करत असतो. हा सगळा डेटा प्रोसेस होतो आहे, ॲब्सॉर्ब होतो आहे आणि मग मशीन स्मार्ट व्हायला लागली आणि मग जनरेटिव्ह आहे. मी नॅचरल लँग्वेजमध्ये आज बोलू शकतो की चला सेलूमधल्या डिग्रस गावामध्ये मराठी शाळेत जो शिक्षक आहे तो किती वाजता आला आहे, असं मी मराठीमध्ये बोलून मला सिस्टम उत्तर देऊ शकतं की तो सकाळी 10 वाजता आला आहे.
किंवा गेल्या 1 महिन्यामध्ये सेलूमधल्या दिग्रस गावामध्ये जी जिल्हा परिषद शाळा आहे तिथे किती लोकांनी जेवले नाही आहेत, फॉर एक्झाम्पल किती मुलांना तिथे चांगलं जेवण नाही मिळालं. मग तुमचा जो डेटा एंट्री झालेली असेल त्याच्यावरून तुम्ही नॅचरल लँग्वेजमध्ये कम्प्युटरबरोबर बोलू शकता. इथून मागे कसं होतं, रिपोर्टवरती जावं लागायचं, बटनवरती क्लिक करावं लागायचं, स्ट्रक्चर्ड क्वेरी फायर कराव्या लागायच्या. आता तुम्ही मराठीमध्ये बोला, हिंदीमध्ये बोला, इंग्लिशमध्ये बोला, तुमच्या भाषेत बोला, तरी पण तुम्हाला उत्तरं मिळतील. तर हे शक्य झालं NLP नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये. आणि मग आता हा जो डेटा एवढा तयार झाला आहे त्याच्यावरून लोकांनी म्हणजे त्या सिस्टमला ट्रेन करायला सुरुवात केली की तो विचार करू शकतो. म्हणजे आज तुम्ही बोलले की चला मला एक कोर्टाची केस आहे, ॲग्रीमेंट बनवायचे, ते तयार करून देईल, तुम्हाला जे AI सगळं तयार करून देईल. पण विचार करा, हे सिस्टम स्वतःला ट्रेन करत चालले. 2035चं जर पिक्चर बघितलं तर ते एवढे स्मार्ट असतील की त्यांना माणसासारखा विचार करता येईल. पण एक गोष्ट होणार आहे की ह्युमन टच जो आहे, म्हणजे अशा जो डेटा त्यांच्याकडे नाही आहे, जो डेटा त्यांनी कधी ॲब्सॉर्ब नाही केला आहे, त्याच्याबद्दल रिॲक्ट कसं करायचं ते AI कधीच नाही करू शकणार. आणि तिथे माणसांची गरज आहे. सो मला असं वाटतं की अपॉर्च्युनिटीज खूप साऱ्या क्रिएट होत आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला ॲडॉप्ट करण्याची गरज आहे. जसं नोकिया मार्केटमधून आऊट झालं कारण त्यांनी अँड्रॉइड ॲक्सेप्ट नाही केलं, किंवा कोडॅक मार्केटमधून गेलं कारण त्यांनी नवीन हे कॅमेरेज ॲडॉप्ट नाही केले. तर तसंच आपणही मार्केटमधून आऊट होऊ जर आपण AI ॲब्सॉर्ब नाही केलं तर. सो इट्स अ नीड ऑफ एन आवर. सिंगापूरमध्ये गव्हर्नमेंटचं स्पेशल बजेट आहे AI ट्रेनिंगसाठी सगळ्या एज ग्रुप, म्हणजे 50 वर्षापर्यंत तुम्ही AI शिकणं कंपल्सरी केलं आहे त्यांनी. हे आपल्या इथे झालं पाहिजे. नमस्कार. नमस्कार सर. परभणीसारख्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्वस्वी आपल्या द बाप कंपनीच्या अभिनंदन आणि आभार. परभणीसारख्या ठिकाणी हे प्लॅटफॉर्म उभा करणं, मेघना दिदीच्या माध्यमातून आपण इथं एवढ्या मागासलेल्या भागामध्ये हे करता आहे, हे स्वागताची गोष्ट आहे. माझा प्रश्न असा आहे की आपण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जे काही कोर्सेस किंवा ज्या पद्धतीचं शिक्षण देणार आहात ते कुठल्या विद्यापीठाला संलग्नित आहे व ते कुठल्या विद्यापीठाच्या रजिस्ट्रेशनखाली आपण त्याचे सर्टिफिकेट देणार आहात, आणि आपण दिलेल्या कोर्सेसच्या सर्टिफिकेटचे व्हॅल्यू हे कुठल्या प्लॅटफॉर्मवरती असणार आहे? धन्यवाद. तर पहिली गोष्ट, मी पारेगावमध्ये जेव्हा आलो तेव्हापासून मी आमच्या मुलांना दिवसातून 10 वेळा सांगायचो की तुम्ही कॉलेजमध्ये नाही आलाय, इन्स्टिट्यूटमध्ये नाही आलाय, तुम्ही कंपनीमध्ये आलाय. तर हा एक वेगळा पॅटर्न आहे की कंपनीत बसून शिका. जसं ITI केल्यानंतर आपल्याला अप्रेंटिसशिपला जावं लागतं. ओके, आमच्याकडे बरेचसे इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं पेड इंटर्नशिप घ्यायला, म्हणजे आम्हाला पैसे देऊन आम्हाला इंटर्नशिप द्या असं सांगतात. कारण प्रॅक्टिकल लर्निंग खूप महत्त्वाचं आहे. आपण तो प्लॅटफॉर्म फ्लिप केला आहे की तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचं आहे, तुम्ही कंपनीत या, कंपनीच्या इंजिनियरबरोबर बसा, 12 तास लॅपटॉपवरती प्रॅक्टिस करा, त्यांच्याकडून काम घ्या, करून दाखवा, आणि अशा प्रकारे तुम्ही डेव्हलपर म्हणून तयार व्हा. हा पहिल्या दिवसापासूनचा प्रॅक्टिकल प्रोग्राम आहे. तर IT इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ऐकलं असेल, इलॉन मस्क नावाची व्यक्ती आहे ज्यांनी पूर्ण सगळ्यात रिचेस्ट पर्सन US मधले, ते स्वतः बोलतात की आमच्याकडे जर आमच्या कंपन्यांमध्ये काम करायचं असेल तुम्हाला डिग्रीला कुठली व्हॅल्यू नाही, म्हणजे डिग्रीची गरज नाही आहे. अनेक एंटरप्रेनर्स असा विचार करायला लागले आता की तुम्हाला जर चांगला प्रॅक्टिकली काम करणारा इंजिनियर मिळाला किंवा डेव्हलपर मिळाला तर त्याची डिग्री विचारली जात नाही. पण मला माहीत होतं की इंडियामध्ये असे ऑब्स्टॅकल्स आपल्याला येतील. आम्ही कर्नाटकामधली मैसूर युनिव्हर्सिटी, जी 100 वर्ष जुनी युनिव्हर्सिटी आहे, त्यांचा BCA आणि MCA प्रोग्रामचं पार्टनरशिप केली आणि त्याच्यातून मुलांना आम्ही डिग्री देतो आहे. सेलूमध्ये आपण आणखी ऑप्शन्स विचार करतो आहे. डिग्री फक्त एक नावाला आहे, ती फुल टाईमच आहे, ती तुम्हाला मिळणारच आहे. आणि त्या डिग्रीनंतर तुम्हाला वाटलं की IT इंडस्ट्री सोडायची आहे, मला MPSC UPSC करायचं आहे, तुम्ही करू शकता. सो ऑथेंटिक डिग्री सगळे प्रकार व्हॅलिड आहेत त्याच्यानंतर. म्हणजे तुम्हाला तुमचा करिअर चेंज करायचं असेल त्या डिग्रीचा वापर होईल. ज्या कंपन्या डिग्री मागतात त्या कंपन्यांसाठी ते ग्रॅज्युएशन, टेक्निकल ग्रॅज्युएशन तुमचं आहे. पुढे जाऊन तुम्हाला MCA करायचं आहे, तुम्ही करू शकता. सो पॅरलली आपण डिग्री देतो आहे मुलांना, पण जो पॅटर्न आहे शिकवण्याचा, जो सिलेबस आहे, तो सगळा आपला आहे. म्हणजे ChatGPT लॉन्च झाल्या 2 महिन्यात जनरेटिव्ह AI शिकवायला सुरुवात करणारं कुठलंही कॉलेज इंडियात नसेल, महाराष्ट्रात नसेल, पण ते आम्ही दुसऱ्याच महिन्यात सुरुवात केली की मुलांना जनरेटिव्ह AI शिकवायला सुरू पाहिजे. एवढं फ्रीडम आम्हाला त्याच्यातून मिळालं. आज पारेगावमध्ये जे मुलं बसलेत 600, ते IoT शिकतात, डेटा सायन्स शिकतात, जनरेटिव्ह AI शिकतात, फ्लटर शिकतात, फिग्मा शिकतात. ह्या टेक्नॉलॉजी इवन इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिलेबसमध्येही कदाचित नसतील, किंवा असेल तर इंडस्ट्रीमधली लोकं नसतील शिकवायला.
तर एज्युकेशन सिस्टमला एक पॅरलल एज्युकेशन सिस्टम आपण तयार करतो. आता आम्ही बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजसोबत काम करायचा विचार करतो आहे की तिथल्या लोकांमध्ये हा एक पॅरलल प्रोग्राम रन झाला पाहिजे की त्या मुलांना एम्प्लॉयबल करा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इंडियन एज्युकेशन सिस्टमचा असा आहे की 4 वर्ष मुलं जातात. मी स्वतः 4 वर्ष जेव्हा बाहेर माझं BSc आणि MSc करून मी बाहेर पडलो, मला लकीली कॅम्पसमधून जॉब मिळालं. आणि ते कसं मिळालं तर माझ्या मॅथमॅटिक्स स्किलमधून किंवा माझ्या इंग्लिश बोलण्यावरून. तुम्ही ऐकलं असेल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कंपन्या कॅम्पससाठी येतात आणि त्या कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यू घेतात कसे, तर तुमचं एक लॉजिकल रिझनिंग मॅथमॅटिक्सवरती एक पेपर होतो, त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन म्हणजे इंग्लिशवरती एक पेपर होतं, तुम्हाला एकत्र बसून इंग्लिशमध्ये बोलायला एखाद्या टॉपिकवरती लावलं जातं आणि त्याच्यानंतर ते मुलं घेऊन जातात. त्या कॉलेजचे साधारणतः 5-10% टॉपर मुलांना कंपन्या सिलेक्ट करतात. कंपन्यांना माहीत आहे की कॉलेजेस त्यांना प्रॅक्टिकली त्या गोष्टी शिकवत नाही ज्या आम्हाला त्यांच्याकडून करून घ्यायच्या. पण मग ते काय करतात, हा मुलगा M1 M2 क्लिअर करून आलेला आहे म्हणजे हा स्ट्रगलर आहे, हार्डवर्किंग आहे, याला जर 4-5 महिन्याची ट्रेनिंग दिली तर हा रेडी होऊ शकतो. या माइंडसेटने कंपन्यांनी पॅटर्न ठरवलेला आहे इंटरव्ह्यूचा आणि तसंच ते घेतात आणि त्यानंतर 3-4 महिन्याची रिगरस ट्रेनिंग दिली जाते. माझी 4 महिने ट्रेनिंग झालेली माझ्या पहिल्या कंपनीमध्ये. आम्हाला शिकवायला जे ट्रेनर यायचे त्यांचा दिवसाचा पगार 35,000 होता त्यावेळेला आणि मला स्वतःही पगार मिळत होता ट्रेनिंगमध्ये. पण जी 900 मुलांची बॅच आमची घेतली होती त्याचे 400 मुलं नापास झाले आणि त्यांना बाहेर काढून टाकलं. पण माझ्यावरती माझ्या कंपनीचा पहिल्यांदा खर्च झाला असेल साधारणतः 4 ते 5 लाख रुपये त्यावेळेला. मला पगार देणं, त्या शिक्षकांचा पगार असेल किंवा आणि मी जेव्हा शिकलो 4 महिन्यात मी लगेच क्लायंटच्या प्रोजेक्टवरती काम करायला लागलो नाही. मी मग शॅडो रिसोर्स म्हणून जॉईन झालो. म्हणजे माझ्या सिनियरच्या बाजूला बसून बघायचो तो कसं काम करतो. म्हणजे 5-6 महिने त्याच्यात गेले. एम्प्लॉयबल मी 1 वर्षानंतर झालो. माझ्या कंपनीला माझा फायदा 1 वर्षानंतर व्हायला लागला आणि ती स्टोरी आपल्या सगळीकडली आहे. म्हणजे पूर्ण इंडियाची एज्युकेशन सिस्टम सध्या तरी अशीच आहे की मुलं फक्त एक डिग्रीचा पेपर घेऊन बाहेर पडतात. दे आर नॉट एम्प्लॉयबल. जे काही 1-2% मुलं आहेत ते स्वतः शिकतात म्हणून ते डायरेक्टली काम करू शकतात. आज बाप कंपनीमध्ये प्रत्येक मुलगा एम्प्लॉयबल आहे. तर डिग्री तर मिळते पण हा जो पॅटर्न आम्ही बदलला आहे प्रॅक्टिकलचा, आमच्याकडे क्लासरूम नाही आहेत. म्हणजे ते 3 इडियट्स मूवीमध्ये आपण बोललो होतो ना, तो आमिर खानचा एक डायलॉग आहे की ज्ञान जहाँ मिल रहा है वहाँ जाके बैठो और ले लो. तर अशीच पद्धत आहे बाप कंपनीमध्ये की जिथे ट्रेनिंग चालू आहे कुठल्याही क्लासचा मुलगा जाऊन बसू शकतो, तो शिकू शकतो. कुठल्याही इंजिनिअरच्या बाजूला तो जाऊन स्वतः लॅपटॉप घेऊन जाऊन कोडिंग करू शकतो. हा पॅटर्न आहे आमचा. आणि याच्याच बरोबर की देर इज नो बुक्स. आमच्याकडे कुठल्याही मुलाला पुस्तकं विकत घ्यायला आम्ही लावत नाही. देर आर नो नोटबुक्स. जे काही करायचं आहे ते तुम्हाला कम्प्युटरवरती करायचं. कारण तुम्ही जर पूर्ण आयुष्यभर लॅपटॉपवरती काम करत असाल तर ते जर्नल्स लिहून किंवा ते सबमिशन्स करून काय फायदा. हे मला इरिटेट व्हायचं म्हणून मी ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट इथे केलं. अँड दॅट्स अ पॅटर्न. आय एम म्हणजे हे पुढे जाऊन आता म्हैसूरमध्ये इन्फोसिसचं स्वतःचं ट्रेनिंग सेंटर आहे किंवा नागपूरमध्ये HCLचं स्वतःचं ट्रेनिंग सेंटर आहे. पुढे जाऊन कंपन्या स्वतःचेच ट्रेनिंग सेंटर टाकतात कारण त्यांना माहिती आहे आमचं ट्रेनिंगवरती खूप कॉस्ट होते. मग ते कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली. आम्ही फक्त रिगरसली कॉन्ट्रॅक्टच गावामध्ये आणायचा प्रयत्न केला आहे. सो डिग्री इज इमटेरियल बट वी आर गिविंग इट. सो दॅट इज द डिफरन्स. हॅलो, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर, तुम्ही आम्हाला म्हणजे जिंतूर तालुक्याला निवडलं आणि आमच्याकडे खरंच कोणीतरी फर्स्ट टाईम लक्ष दिलं की एक तालुका म्हणून आम्हाला आजपर्यंत ही एक व्हिजिबिलिटी नव्हती आम्हाला महाराष्ट्रात. सो दीदींचंही थँक्यू आणि तुमचंही खूप थँक्यू. माझा प्रश्न असा आहे सर की 12th नंतर जसं तुम्ही बॅचलर्स ऑफर करताय तर आमचं तर बॅचलर्स समजा आता फायनल इयरला आहे बॅचलर्सच्या, पण माझी इच्छा आहे की तुमच्यापर्यंत समजा जुडण्याची. सो मास्टर्स तुम्ही ऑफर करता का? येस, आमच्याकडे MCA कोर्स पण आहे. आता त्यातली एक आकांक्षा म्हणून जी मुलगी होती ती बॅचलर करून आमच्याकडे आली आहे आणि 1 वर्षात तिची सगळी ट्रेनिंग झाली आणि आता ह्या वर्षी ती क्लायंटच्या प्रोजेक्टवरती काम करते. तर तीही संधी उपलब्ध आहे. मास्टर्स पण आपल्याकडे आहे. डिग्री पॅरलली तुम्हाला तिकडून मिळते. ॲट द सेम टाईम प्रॅक्टिकल नॉलेज आमच्याकडून मिळतं आहे. आणि गुड थिंग इज की तुम्ही 2nd इयरलाच क्लायंटच्या प्रोजेक्टवरती काम करायला सुरुवात होतं. म्हणजे मास्टर्स करता करता 1 वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा तुमचा बिल्ड होतो. नमस्कार सर, माझं नाव माऊली मोगल, मी सेलू तालुक्यातील कुंडी गावातला आहे. तर मी ऑलरेडी जावास्क्रिप्ट डेव्हलपर म्हणून काम करतो मनस्टॅक पुण्यामधील एका कंपनीत. 3+ इयर एक्सपिरियन्स आहे. तर मी कसा बाप कंपनीला जॉईन करू शकतो आणि तुम्ही काय ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतात लोकल टॅलेंटला बाप कंपनीमध्ये काम करण्यासाठी? आमच्याकडे आता आम्ही बरेच एक्सपिरियन्स टॅलेंटला इंटरव्ह्यू घ्यायला म्हणजे आय डोंट नो तुम्ही अप्लाय केलं आहे की नाही, पण तुम्ही अप्लाय करा. मीनस्टॅक, मर्नस्टॅक, पायथन डेव्हलपर, AI डेव्हलपरच्या आमच्याकडे जवळजवळ 30-40 वॅकन्सी आहेत.
फक्त आमचं कंपल्शन आहे की मी वर्क फ्रॉम होम देत नाही. आम्ही वर्क फ्रॉम सेलू ऑफिस, वर्क फ्रॉम पारेगाव ऑफिस देऊ शकतो. ऑफकोर्स देर इज अ सिलेक्शन क्रायटेरिया, ज्या बाकीच्या इंडस्ट्रीचा आहे तसंच आमचाही क्रायटेरिया आहे, कारण आमचे लोक बाहेरच्या क्लायंटसाठीच काम करतात. तर यू अप्लाय ऑन अवर ईमेल hr@babcompany.com आणि तुमचे इंटरव्ह्यू होईल. इनफॅक्ट आम्ही सेलूमध्ये लोकल टॅलेंट शोधायचाच प्रयत्न करतो आहे. आम्ही Naukri.com तशा ॲड्स पण फ्लोट केल्या आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आमच्या सिलेक्शन प्रोसेसमधून जा, सिलेक्ट झालं तर वी विल अपॉइंट यू हिअर. आणि अजून एक सांगावं असं मला वाटतं की जे आता डिजिटल परभणी किंवा काही प्रोजेक्ट्स आम्ही करतो आहे सेलूमधले, याच्यामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची इकोसिस्टम तयार करायचा विचार करतो आहे. आपण सामान्य लोकांना AI त्यांच्या हातात मोबाईल ॲप थ्रू देणार आहोत आणि त्या AIच्या माध्यमातून त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सरकारबरोबर असतील, हेल्थकेअरचे असतील किंवा मग बाकी डोमेस्टिक हेल्थचे असतील, तसा एक मोठा प्लॅटफॉर्म आपण जिल्ह्यासाठी लॉन्च करतो आहे दीदींच्या मदतीने. त्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही ॲज अ डेव्हलपर म्हणून जॉईन होऊ शकता. इट्स अ बिग रिव्होल्युशन विच विल हॅपन फर्स्ट टाईम इन महाराष्ट्र इन वन ऑफ द रुरल एरियाज. ते आपण करतो आहे. सो तसा एक मोठा प्रोजेक्ट आपल्याकडे सध्या चालू आहे डेव्हलपमेंट. सो यू कॅन फील फ्री. आणि लोकल टॅलेंट असेल तर आमच्यासाठी सोयीचं आहे. सर नमस्कार. नमस्कार. मी शिक्षक आहे सेलू या शहरामध्ये. माझा असा प्रश्न आहे की बाप कंपनीविषयी आणि त्यांनी जे मोमेंट आमच्या जिल्ह्यामध्ये चालवलेली आहे, विशेषतः स्कूलिंगच्या लेवलला काय तयारी आहे टीचर्स आणि स्कूलिंगला, जे अलीकडच्या काळात कोडिंग किंवा रोबोटिक्ससारखं शिक्षण येतं, जिल्हाभरीत शाळा असतील किंवा खाजगी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील, तुम्ही काही सपोर्टिव्ह काही असं मॉड्यूल डेव्हलप केले का? कारण की आम्ही दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून संगणक जनजागृती यावरती काम करत आहोत. मला म्हणजे मी इथे जेव्हा आलो, मी स्टडी केला बरं का, ग्रामीण भागामध्ये ZP शाळा असतील किंवा माध्यमिक शाळा असतील, याच्यामध्ये काय काय प्रयोग झाले. तर तुम्ही ते डिजिटलायझेशन हा प्रकार मी खूप ऐकला. बरेचसे NGO स्मार्ट बोर्ड देतात शाळेला, पण त्याचा ॲक्च्युअल यूज होत नाही. सो आम्ही आता मी दीदींशी बोललो याबद्दल की आपण ZP पासून ERP आणि AI सिस्टम दिले पाहिजे आणि ते स्मार्ट बोर्ड असेल ते इंटिग्रेटेड आले पाहिजे विथ AI. म्हणजे एखाद्या मुलाला डाऊट आहे एखादा, तो तिथे जाईल, बटन दाबेल आणि बोलेल, त्याचं उत्तर तिथून आलं पाहिजे. किंवा पालकांच्या मोबाईलमध्ये ते ॲप जे असेल तिथून त्या मुलाला शिकतासुद्धा आलं पाहिजे. शिक्षकांचं बर्डन कमी होणार आहे, पण मुलं रिअल गोष्टी शिकायला सुरुवात करतील. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर का होऊ नये. तर शक्य जर झालं तर अगदी प्रत्येक ZP शाळेपासून आपण ते सिस्टम इम्प्लिमेंट करायला सुरुवात करू. त्याने एवढा मोठा बदल होईल की हे मुलं, जे शहरातल्या मुलांना कसं हे रेडीमेड मिळतं, त्यांचे पालक त्यांना ट्युशनला घेऊन जातात, पण आज AIच्या मदतीने ह्या गोष्टी अगदी एखाद्या वाडी वस्तीवरच्या ZP शाळेमध्ये येऊ शकतात असं मला वाटतं. तसे प्रयत्न आम्ही करतो, तसे टूल आमच्याकडे बनलेले आहेत. फक्त आता ते किती कशा लेवलला आपण त्या शाळेत इंट्रोड्यूस करायचे आणि गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये किती सपोर्ट मिळतो याच्यावरती ते सगळं डिपेंड असेल. बट मी स्वतः आमच्या इथे तसे प्रयोग करतो आहे आणि अगदी नर्सरीपासून तर जॉब लागेपर्यंत आपण एक ऑल्टरनेट कसं तयार करू. कारण आजकाल तुम्ही बघताय CBSE ICSEची रॅट रेस आहे, नीट CETचे क्लासेस भरभरून चालत आहेत, पण ह्या मुलांना आणखी याच्या पलीकडे जॉब आहेत याची माहितीच नाही आहे. आणि जर हे पहिल्यापासून झालं, आज मी जापनीज स्कूल बघतो, चायनीज स्कूल बघतो किंवा US मध्ये बघतो. US मध्ये माझ्या मित्रांची मुलं आहेत, 2री 3रीला ते कुकिंगचं सामान स्कूलला घेऊन जात आहेत किंवा गिटार घेऊन जात आहेत. आपल्याकडे तसं होत नाही. आणि त्या मुलांना लहानपणापासून स्वतःचं जेवण स्वतः बनवायला शाळेत शिकवलं जातं. आपल्याकडे 22-25 वर्षाचा मुलगा असेल तरी त्याला त्याची आईच जेवण बनवून देते. तर हा पॅटर्न शिक्षण संस्थेमध्ये आला पाहिजे. आज तुम्ही बघताय ॲग्रिकल्चरचे कॉलेजेस आहेत, तिथे आम्ही आता प्रयोग करायला सुरुवात करतो आहे. शाळेमध्ये मुलं, शेतकऱ्यांचीच मुलं आहे, मग त्यांनी स्वतःच्या नर्सऱ्या का सुरू करू नये, त्यांनी मशरूम का शाळेमध्येच उगवू नये, त्यांनी तो एक्सपोर्टचा का विचार करू नये. तर हे प्रॅक्टिकल एज्युकेशन आम्ही फक्त IT मध्येच नाही तर नॉन IT मध्ये बरेच एक्सपेरिमेंट करतो आहे. तर ॲग्रिकल्चर कॉलेजने ॲग्रिकल्चरल मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवले पाहिजे, त्या मुलांनी चालवले पाहिजे, किंवा शाळेमध्ये मुलांना म्युझिक, जेवण, योगा हे सगळं करता आलं पाहिजे. तर अशा शाळा सुरू होण्याची गरज आहे. आणि बघूया आपल्याला सिस्टम किती हेल्प करते. तर आपण परभणी खूप मोठं प्लेग्राऊंड आहे आपल्यासाठी आणि इथे खूप साऱ्या गोष्टी करण्यासाठी स्कोप आहे. तर आपण त्याच्याबद्दल ॲक्टिव्ह डिस्कशन करतो आहे गव्हर्नन्स बरोबर, आणि ते जर झालं तर मोठा बदल होईल आणि महाराष्ट्रासाठी परभणी एक नवीन उदाहरण असेल. तर माझा क्वेश्चन असा आहे की जेव्हा आपण AIच्या क्षेत्रात आम्ही जाण्याचा विचार करतो
तर ते ए आय खूप डेव्हलप आहे. आपल्याला नॉलेज असलं तरच आपण गेलं पाहिजे. ए आय जेवढं फायदेशीर आहे तेवढं घातक पण आहे असं ऐकण्यात येतं. आणि मग भीती वाटते की खरंच या क्षेत्रात जावावं का नाही, अशी भीती वाटते अनेकदा. सर मग ती भीती कशी दूर करावी? ॲज अ स्टुडंट तुम्हाला ए आय काहीच घातक नाही आहे. हां, अवघड असेल, अवघड वाटेल, पण ते घातक तुमच्यासाठी नाही. घातक ते मे बी ह्युमन मॅनकाइंडच्या याच्यासाठी आहे. जर त्याच्यावर रेग्युलेशन्स रूल्स लागले नाही तर त्या गोष्टी आहेत. पण ॲज अ स्टुडंट तुमच्यासाठी ए आय काहीच घातक नाही आहे. आता जर अवघड तुम्ही बोलाल तर मी मास्टर्स करताना मला कम्प्युटर विजन नावाचा एक सब्जेक्ट होता, जो ए आयचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. नंतर माझ्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक थिअरी पेपर होता, मी जेव्हा मास्टर्स करत होतो त्यावेळेला. हे दोन्ही पेपर मी ऑप्शनला टाकले होते जेव्हा मी माझं मास्टर्स केलं त्यावेळेस. मी फक्त पास होण्यापुरते मार्क्स त्याच्यात कसे काढेल हे मी त्यावेळेस शिकायचा प्रयत्न केला. बाकी पूर्ण सब्जेक्ट मी ऑप्शनला टाकला. मी पास झालो आणि मला कुठेही त्याची अडवणूक झाली नाही गेल्या 20 वर्षाच्या करिअरमध्ये. पण आता जेव्हा मी ए आय शिकायला स्वतःहून सुरुवात केली, सोपं वाटतंय, कारण त्याचे ॲप्लिकेशन्स कळले. ते एवढं सिम्पल झालं. म्हणून थिअरीला आम्ही का थोडंसं नाकारतो, कारण पुस्तकामध्ये बरंच काही लिहिलेलं असतं आणि रिॲलिटीमध्ये प्रॅक्टिकली तुम्हाला खूप सिम्पल गोष्टी वाटतात जर तुम्ही प्रॅक्टिकली केल्या तर. मला असं वाटतं की तुम्ही ए आय जेव्हा इम्प्लिमेंट कराल, स्वतः शिकाल, तुम्हाला ते इझिली सोपं वाटेल. पण दीदींनी आज तुम्हाला इथपर्यंत आणलं, त्याच्यातले काही तुमच्या आतापर्यंतच्या बोलण्यातून मला काही प्रश्नाचे थोडेफार उत्तरं मिळाले, डायरेक्शन मिळालं. पण पुढचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला पर्सनली विचारू इच्छितो. पण जे मुलांच्या मनात जी भीती आहे किंवा पालकांच्या मनात जी भीती आहे की हे ए आय जे ऐकलेलं आहे की मानवजातीसाठी आणि मेन म्हणजे रोजगारासाठी, मानवांच्या रोजगारासाठी हे ए आय वाढल्यानंतर खूप घातक आहे, ह्याच्यावर तुम्ही काय म्हणसाल? मी बोलायचं की ताईंनी बोलायचं? मी सांगतो पहिल्यांदा. पहिली गोष्ट तर सर तुम्हीच उत्तर द्या. पहिली गोष्ट तर आम्ही इथून म्हणजे आमची एक टीम सेलूमध्ये गेल्या 2 आठवड्यापासून स्टेबल आहे आणि पुढेचे कायमचे तिथे असेल. सेलूच्या बस स्टँडवरती आम्ही एक एन्क्वायरी ऑफिस सुरू केलं आहे. जर तुमचे काही क्वेश्चन्स असे असतील तर तुम्ही आठवड्यातले 7ही दिवस तिथे येऊन आम्हाला विचारू शकता. जर तुम्हाला किती डिटेल डिस्कशन करायचं असेल तर आम्ही अवेलेबल आहोत. हा पहिली गोष्ट. दुसरं, तुम्ही जे ए आय संदर्भात बोलले, ए आय आणि कम्प्युटर सायन्स हा वेगळा विषय नाही आहे. ए आय हा कम्प्युटर सायन्सचाच एक पार्ट आहे. जर एखाद्या मुलाला ए आय शिकायचं असेल तर तो 12वी नंतर लगेच ए आय चालू नाही करू शकत. त्याला बेसिक पायथन किंवा डेटा स्ट्रक्चरच्या कन्सेप्ट किंवा कम्प्युटर सायन्स हे शिकावंच लागतं. हे त्यातलं एक स्पेशलायझेशन आहे ए आय. ए आय घातक आहे की चांगलं आहे हा विद्यार्थ्यांना काळजी करण्याचा विषय नाही आहे. हां, विद्यार्थ्यांनी ही गोष्ट करायची आहे की ते जेव्हा ए आय शिकतील तर त्याचा वापर हा चांगल्या गोष्टीसाठी करायचा. ती एथिक्स, जसं डॉक्टरला एक प्रतिज्ञापत्र दिलं जातं डिग्री मिळाल्यानंतर की तुम्ही तुमचं पूर्ण जे नॉलेज आहे ते रुग्णांच्या सेवेसाठी टाकाल, मिसयूज त्याचा करणार नाही, तसंच ही प्रतिज्ञा ए आय शिकलेल्या लोकांसाठी पण असली पाहिजे. पण ए आयचे फायदेच खूप जास्त आहे, कारण ए आय तुम्हाला हेल्प करतं आहे. इट इज गोइंग टू ॲक्ट ॲज अ ॲसिस्टंट टू यू. आणि जर तुम्ही हे ॲडॉप्ट नाही केलं तर तुम्ही स्पर्धेमधून मागे पडणार आहात. हे वास्तव आहे. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या युगामध्ये जर तुम्हाला आमच्याकडे बरेचसे पालक येतात, ते सांगतात की नाही मला मुलाला पुढे जाऊन डॉक्टर बनवायचं. आम्ही सांगतो की तुम्ही आमच्याकडे येऊ नका. किंवा काही पालक येतात की नाही आम्हाला यांना UPSC IPSCचं UPSC आणि MPSCचं प्रिपरेशन करायला, त्यांनाही आम्ही सांगतो की तुम्ही इथे नका शिकू. कारण हा जो फोकस जो आहे आमचा तो पूर्ण कम्प्युटर टेक्नॉलॉजी याच्यासाठी मुलांना रेडी करणं. ए आय सध्या लॉन्च झालं आहे, त्याचा वापर एक्सटेन्सिव्हली वाढणार आहे. मी जसं बोललो 2035मध्ये खूप इंटेलिजंट मशीन असतील जे माणसांसारखं बिहेव करतील. आणि ते जर आपण शिकलो नाही तर तुमच्या जॉबच्या स्पर्धेमधून तुम्ही कुठेतरी साईडलाईन होणार. प्रचंड जॉब नवीन तयार होतील, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ए आय ॲज अ युजर किंवा ए आय ॲज अ डेव्हलपर म्हणून काम करावं लागेल. इवन डॉक्टरला, आता आमची एक टीम डॉक्टरला एक ॲसिस्टिव्ह टेक्नॉलॉजी तयार करते. आमची स्वतःची पॅथॉलॉजी आहे बाप कंपनीची. आमच्याकडे 70 रुपयात ब्लड टेस्ट होते आणि आमची ए आय टीम पेशंटचे रिपोर्ट त्याला फीड करते आणि आमचं ए आय बॉट सांगतं की त्या पेशंटला काय आजार आहे. म्हणजे डॉक्टरचं अर्धं काम आम्ही रिपोर्ट ॲनालाइज करून ए आयच्या माध्यमातून करतो आहे. तर असं प्रत्येक ठिकाणी हे वापर होणार आहे. आता परभणीमध्ये आपण दीदींच्या माध्यमातून जे ए आय सोल्युशन लॉन्च करतो आहे, तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपमध्ये लिहू शकता माझं डोकं दुखतं आहे. ते तुम्हाला सांगेल की तुमच्या आजूबाजूला इथे हा डॉक्टर आहे, हा डॉक्टर अशी ट्रीटमेंट देतो आहे. किंवा तुम्हाला असं सांगायचं आहे आमच्या इथे कचरा पडला आहे, फक्त एवढं जरी सांगितलं
तरी तो मेसेज AI त्या रिस्पेक्टिव्ह ऑफिसरला पाठवेल आणि त्या ऑफिसर त्याच्यावरती ॲक्शन घेतोय की नाही हे दीदींना फीडिंग होईल AIच्या माध्यमातून. म्हणजे असे अनेक ॲप्लिकेशन AIचे असणार आहेत. तर ते शिकणंच माझ्या मते जास्त फायद्याचं आहे दॅन वरिंग अबाउट की त्याचं नुकसान काय आहे. नाही, पहिले असं बोललं जात होतं बघा, 2000 साली सगळं कॉम्प्युटर क्रॅश होणार, IT आता संपत चाललंय. पण आपण बघितलं कोरोना नंतर किंवा आज जग फक्त IT वर आहे. त्याच्यामुळे असं कधी कुठल्या फील्डला त्याच्यात आपण इनोव्हेशन करत राहणं वगैरे. आणि ह्या बबल नाही आहे, फॉर शुअर नाही आहे. ॲज अ IT एक्सपर्ट मी म्हणून तुम्हाला सांगेल, आपण आत्ता कॅल्क्युलेशन बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायला सर्रास मोबाईल काढून कॅल्क्युलेटर वापरतो ना. आरवी म्हणजे अजून आपण मॅथमॅटिकली करायचा प्रयत्न करतो का? नाही करत. मशीनचा फायदाच होतो आहे आपल्याला, पण मग तो वेळ तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी टाकला पाहिजे. म्हणजे ॲग्रिकल्चरला अजून AI मध्ये पर्याय नाही. सो मी आता आम्ही US मधून रिटर्न आलो, आम्ही तिथे ऑर्गॅनिक फार्मिंग करतोय, व्हर्टिकल फार्मिंगचे प्रयोग करतोय. हा वेळ मला मिळाला नसता जर माझ्याकडे AI टूल नसते. तर आज आमची मुलं माझ्याकडे डाऊट विचारायला येत नाही, ते ChatGPTला विचारतात. जर मी ते डाऊट सॉल्व करण्यामध्ये बिझी असतो तर मला ह्या बाकीच्या गोष्टी करायला वेळच मिळाला नसता. सो आय थिंक माणसांना इनफ टाईम मिळेल टू स्पेंड ऑन क्वालिटी ऑफ लाईफ. दॅट इज वॉट आय फील कुड बी अ फ्युचर. आणि AI विल म्हणजे इट कॅन नेवर रिप्लेस ह्युमन फॉर शुअर. म्हणजे ते माणसांना कधीच डावलू शकणार नाही. इट विल ॲक्ट ॲज अन ॲसिस्टंट, एक हेल्पर म्हणून काम करेल आणि माणसं क्वालिटी ऑफ लाईफवरती जास्त फोकस करतील. म्हणजे मी 10वीपर्यंत गाईड्स पाठ केले होते तेव्हा मी मराठीमध्ये 100 पैकी 95 मार्क्स काढू शकलो. आता ते गाईड्स पाठ करण्याची गरज नाही, कारण तुम्ही धडा AIला फीड करा, ते तुम्हाला सगळं सांगेल किंवा त्याच्यावर एकदम मोहितसुद्धा बनवून देईल. इथपर्यंत AI आता काम करणार आहे. त्यामुळे ते सब्जेक्ट आपण कमी केले पाहिजे, कारण ते मुलं आज आपण कॅल्क्युलेटर वापरतोच ना, बेरीज वजाबाकी वहीवरती करत नाही. तसं पुढे जाऊन लोक AI वापरण्याचे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी देन दे हॅव टू थिंक ऑफ डुईंग सम अदर ॲक्टिव्हिटीज, स्पेंडिंग क्वालिटी लाईफ, असं मी म्हणेल. बराच वेळ मिळेल लोकांना. सर, सर्वप्रथम तर थँक्यू तुमचं आणि दीदीचं की ही ऑपॉर्च्युनिटी आम्हाला इतक्या जवळ तुम्ही अवेलेबल करून दिली. तर माझा क्वेश्चन असा होता की माझं आता सध्या BCA चालू आहे आणि माझ्या फ्रेंड्सचं पण BCA चालू आहे. तर 2 दिवसाआधी जेव्हा आम्हाला या कंपनीबद्दल कळालं की असं आहे, तर आम्ही विचार केला की आम्हाला जॉईन करायचं आहे. तर आता माझं सध्या 2nd इयर चालू आहे. तर आता मला कसं जॉईन करता येईल कंपनीला? आम्ही आय थिंक जिंतूरचं कॉलेज आहे, त्यांच्या प्रिन्सिपलसोबत बोललो आहे, किंवा माझा विचार आहे ताईंनी जर हेल्प केली तर सगळ्या कॉलेजेसमध्ये आपण जाऊ. आम्ही एक पॅरलल प्रोग्राम रन करू शकतो तिथे. तुमचं जे चालू आहे ते चालूच आहे, त्याच्याबरोबर ॲडिशनल स्किल्स ॲक्वायर करण्यासाठी, कारण संधी भरपूर आहे. म्हणजे मला जी इकोसिस्टम तयार करायची जिल्ह्यावाईज 5000 एम्प्लॉईज, 10,000 एम्प्लॉईज, कारण बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट्स खूप आहेत, प्रोजेक्ट्स खूप आहेत. इथले सगळे बिझनेस आहेत, ती इकॉनॉमी आपल्याला ITच्या माध्यमातून सॉल्व करायची. सो मॅनपॉवर सेलूमध्ये किती तयार होणार आहे? जास्तीत जास्त वर्षाला 200, जास्तीत जास्त. पण मग बाकीचा मॅनपॉवर आणायचा कुठून? तर तो आपण बाकीच्या कॉलेजेसमध्ये एक पॅरलल प्रोग्राम टाकून त्या मुलांना जे आता BCA 2nd इयरला आहेत त्यांना पॅरलली तो प्रोग्राम देऊन आपण ते मुलं आपल्याकडे ट्रेन करून आणू शकतो. अँड दॅट वे वी विल बी एबल टू क्रिएट टॅलेंट ॲग्रेसिव्हली अँड फास्ट. आता आमच्याकडे पारेगावमध्ये काय होते, 600 मुलं आहेत, त्यातले 200 अजून ट्रेनिंग मोडमध्ये 400 तयार झालेत. पण कामं एवढे आहेत की आम्ही स्वतःच ओव्हरटाईम करतो आहे सगळे लोक. मग जर तो टॅलेंट रेडी असता तर आम्ही आणखी, माझ्याकडे कमीत कमी 10 प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहे सध्या. वी आर नॉट एबल टू टेक इट बिकॉज वी डू नॉट हॅव टॅलेंट. पुण्यात मुंबईत हायर करायला गेलो की त्यांचे पॅकेजेस एवढे की ते कॅल्क्युलेशनच मॅच होत नाही. सो देर इज इनफ ऑपॉर्च्युनिटीज. मला असं वाटतं की कॉलेजबरोबरही आपल्याला ते पार्टनरशिप करून त्या बाबतीत. आणि मेन तुमचा उद्देश पण होता की शेतकऱ्यांच्या मुलाला मला IT एक्सपर्ट बनवायचं, हा त्यांचा मूळ उद्देश आहे. आता पुण्यात सुद्धा तुम्ही छान टॅलेंट तुम्हाला पुणे मुंबईमध्ये. ITचं डिसेंट्रलायझेशन करणं, गावाकडली मुलं शहरात जाऊ नये, आईवडिलांसोबत राहावी, त्यांना मदत करावी, प्लस हा मायग्रेशन जो होतोय तो थांबला पाहिजे, हे मेन मोटिव्ज आहेत आपले. आणि एज्युकेशन इज नॉट आवर बिझनेस. आम्ही फक्त आम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं आणायचे, त्यांना ट्रेन करायचं, त्यांचे टॅन्ट्रम सांभाळायचे, त्यापेक्षा आम्ही 10वी-12वी नंतर सुरू केलं. तेवढा वेळ वाचला आमचा आणि मुलांना क्वालिटी एज्युकेशन मिळायला झाली. पण आमचा खरा बिझनेस कशात आहे तर बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट सारणं, US युरोपच्या कंपन्यांसाठी काम करणं, तिथून रेव्हेन्यू जनरेट होतो आहे. करेक्ट. सो वी आर ओपन टू गो इन एनी कॉलेज इफ दे आर ओपन टू ॲक्सेप्ट अस. आम्ही त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहोत. त्यांनी आमच्या मदतीने, त्यांच्या मदतीने जर टॅलेंट तयार करून दिला तर तो आपण ॲब्सॉर्ब करू शकतो. आणि आमचा मेन फोकस मग IT प्रोजेक्ट्सवरती राहील एज्युकेशनच्या पेक्षा. नमस्कार. सर्वप्रथम मी आदरणीय दीदींचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की ती परभणीसारख्या ठिकाणी जे माझी मुलगी 12वीला आहे यावर्षी, आणि
पुढे ॲग्रिकल्चरमध्ये करिअर करण्याचे आमचा गोल आहे. तर हे AI जे आहे हे साधारणतः 50 वर्षाच्या वयाच्या परभणीसारख्या ठिकाणच्या व्यक्तीला हे जनरली काय आहे हे आत्ता माहीतच नाही आहे. तर एक परभणीची एक अत्यंत म्हणजे एक अभिमानास्पद गोष्ट आहे की असे लोकप्रतिनिधी परभणीला लाभलेत की ज्यांनी AI टेक्नॉलॉजी आणि अत्यंत म्हणजे तंत्रशुद्ध पद्धतीने आणि तांत्रिक पद्धतीनं आपल्या परभणीला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ह्या लोकप्रतिनिधीमध्ये अशी इच्छाशक्ती असणं आणि परभणीसारख्या मागास भागामध्ये AIची डायरेक्ट टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देणं हे आमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे. आणि ते दिदीने परभणीसाठी प्रथमच त्या पहिल्या लोकप्रतिनिधी अशा आहेत की त्यांनी टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये परभणीकरांना एक अटॅच होण्याचं त्यांनी हे स्वप्न दाखवलेलं आहे. तर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या परभणीमध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे आणि जे विद्यार्थी ॲग्रिकल्चरमध्ये करिअर करू इच्छितात त्यासाठी आपल्याकडे जे शेल्युलर सेंटर उभं राहणार आहे त्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपण कुठल्या प्रकारचे AIच्या तंत्रज्ञानाचा वापर करून कुठल्या प्रकारचे कोर्सेस पॅरलल चालू करू शकता. आणि जर विद्यार्थ्यांनी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं तर फर्स्ट सेमिस्टरनंतर पॅरलली आपल्या कंपनीत अटॅच होऊन AIचं आणि ॲग्रिकल्चरचं सांगड घालून शिक्षण घेता येतं का? बाब कंपनी फक्त IT वरतीच फोकस करणार आहे असं नाही. आमचं प्लॅन आहे की ग्रामीण भागामध्ये विविध क्षेत्रामध्ये नॉन ITच्याच पण संधी कशा उपलब्ध करू शकतो. तर मगाशी जसं बोललो की आमचं एक गावगोठा म्हणून एक कन्सेप्ट आहे. तोच प्रश्न राहिला होता, आता त्याचंही उत्तर मिळेल. तर गावगोठा आम्ही संगमनेरमध्ये लॉन्च केलेली कन्सेप्ट आहे की प्रत्येक गाव हे स्वतःला एक कॉर्पोरेट कंपनी म्हणून ट्रीट करेल, त्यांची कंबाईन असेट कॅल्क्युलेट करेल, प्रॉफिट अँड लॉस दाखवेल आणि इनपुट आणि आउटपुट ते एका कंपनीमार्फत होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला सॅलरी देण्याइतपत त्यांची कॅपॅबिलिटी तयार होईल असा आम्ही एक प्रयोग तिकडे राबवतो आहे. आणि लकीली सेलूमध्ये आपल्याकडे ऑलरेडी ॲग्रिकल्चर कॉलेज आहे. तर मी काल प्रिन्सिपलला भेटलो, म्हटलं हे मुलं पहिल्या वर्षापासून यांचे स्वतःचे एक्झॉटिक व्हेजिटेबलचे पॉली हाऊसेस पाहिजे, स्टुडंटनी मॅनेज केलेले, यांचे स्वतः ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग युनिट पाहिजे, यांचे स्वतः डेअरी प्रोसेसिंग प्लॅन्ट पाहिजे आणि हे मुलांनीच मॅनेज केलं पाहिजे. दॅट इज द एज्युकेशन यू शूड गिव्ह इन युअर ॲग्रिकल्चर कॉलेज. आणि आम्ही त्याच्यावरती पॉझिटिव्हली चर्चा करतो आहे. AI इज असिस्टिंग इन ॲग्रिकल्चर. जसं प्लॅन्टिक्स म्हणून एक ॲप आहे, तुम्ही बघितलं असेल की तुम्ही क्रॉपचा फोटो काढा, तुम्हाला कुठले आजार झाले आणि कुठले औषध द्यायचे ते तुम्हाला सांगेल. लाईकवाईज बरेच ॲप्लिकेशन आपण ॲग्रिकल्चरमध्ये AI थ्रू आणू शकतो. आणि हे जे मुलं आहेत त्यांना क्रॉस ट्रेन करून प्लस असे छोटे छोटे उद्योगधंदे त्या मुलांच्या मार्फत रन करून आपण शेतकऱ्यांना इथे समृद्ध करू शकतो. तुमच्याकडे प्रचंड चांगली जमीन मला दिसते आणि त्या जमिनीचा वापर इस्रायलने जसा केला की छोट्याशा याच्यामध्ये पूर्ण जगाला ते एक्सपोर्ट करतायत, तसं आपण परभणीचा वापर करू शकतो आणि इथल्या शेतकऱ्यांना समृद्ध करू शकतो विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. तर मला असं वाटतं की गावगोठ्याबद्दल आमच्या अगोदरही चर्चा झाली होती, तसे प्रयोग आपण परभणीमध्ये लवकरच सुरू करू. सर, माझा एक प्रश्न आहे. मी आंबेजोगाईहून आलो आहे. तर आपल्या विद्यार्थ्यांची प्रत्येकाची इच्छा असते की आपलं BCom करावं, MCom करावं आणि मेकॅनिकल इंजिनियर UPSC द्यावं. तर AIच्या ह्याच्यामध्ये आपलं जे पॅकेज भेटते, समजा जे IT कंपनीमध्ये जे पॅकेज कमीत कमी पॅकेज आणि जास्तीत जास्त पॅकेज किती भेटेल आपल्या AI कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना? पहिली गोष्ट तर मी जसं बोललो AI हा कम्प्युटर सायन्सच पार्ट आहे. इथे तुम्ही AI जरी शिकलात तरी तुम्हाला BCA आणि MCA डिग्री मिळणार आहे किंवा इंजिनिअरिंगमध्ये AI सब्जेक्ट चालेल, तिथे तुम्हाला BE डिग्रीज मिळते, BE इन AI वगैरे. जर तुम्ही पॅकेजचा विचार केला तर इंडस्ट्रीला त्यांचे जसे प्रोजेक्ट असतात तशा ऑफरिंग तुम्हाला मिळतात. साधारणतः आमच्याकडे आता BCA झालेल्या मुलांना आम्ही 4.5-5 लाखापर्यंत पण पॅकेज दिलेत. इंजिनिअरिंग कॉलेज आमच्याकडले जे बघतो मी 2.5 पासून सुरू करतात, 3.5 ॲव्हरेज पॅकेज तिथल्या मुलांना मिळतात. AIच्या वापराने मुलं पटकन ॲब्सॉर्ब होतील, जॉबला त्यांना हे होणार नाही. आणि ITमध्ये ग्रोथ जर मी तुम्हाला सांगेल तर मी स्वतः वैयक्तिक 11,000 पर मंथने सुरू केलं होतं आणि मी माझा लास्ट जॉब 2016ला केला आणि त्याच्यावेळेस माझा महिन्याचा पगार होता 17 लाख रुपये. तर तेवढी ग्रोथ पॉसिबल आहे ITमध्ये. इट इज ऑल डिपेंड ऑन तुम्ही किती प्रॅक्टिकली आणि दाखवताय आणि किती काम करताय, तर ते तुमच्या परफॉर्मन्सवरतीच तुमची ग्रोथ होते. मुलींमधून काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत? नमस्कार दीदी. नमस्कार सर. तर मी ह्याच कॉलेजमधून आता 12वी पासआउट झालेली आहे. तर मला पुढे इंजिनिअरिंगच करायची. तर तुम्ही CET थ्रू ॲडमिशन घेतात का BCA त्या थ्रू ॲडमिशन घेतात? आणि अजून परत द बाप कंपनी ह्या कंपनीमध्ये प्रत्येक स्टुडंट जो ट्रेंड झालेला आहे त्याला चांगलीच जॉब भेटेल याची तुम्ही गॅरंटी घेता? अजून परत इथं हायेस्ट पॅकेज आणि लोएस्ट पॅकेजबद्दल आम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन द्या. पहिली गोष्ट तर CET आमच्याकडे 2
पॅटर्न आहेत. आपण जे युनिव्हर्सिटीचं बोलतो आहे, CET दिली तर चांगलंच आहे, कारण आम्ही एक विचार करतो आहे की इथल्याच नांदेडच्या युनिव्हर्सिटीला आपण हा सगळा पॅटर्न जोडू कसं शकतो. दुसरी गोष्ट, CET नाही दिली तरी आमच्या मैसूरच्या पॅटर्नमध्ये तुम्ही येऊ शकता. थर्ड थिंग, जसं तुम्ही बोललात की हायेस्ट आणि मिनिमम पॅकेज किती आहे, तो तुमच्या प्रॅक्टिकल स्किल्सवरती आहे. आमच्याकडे जेवढे BCAचे मुलं आहेत जे पासआउट झालेत, आम्ही 100% प्रत्येकाला जॉब दिला आहे. उलट आमच्याकडे प्रोजेक्ट जास्त आहेत पण मुलं कमी आहेत. सॅलरीचा जर विचार केला तर मिनिमम 25,000 पर मंथ म्हणजे 3 lakhs पर ॲनम BSc झालेल्या मुलाला, आणि मॅक्सिमम 5 lakhsपर्यंतही आता ह्या वर्षाचे आम्ही पॅकेज ऑफर केलेत ह्या मुलांना, आणि दॅट विल ग्रो बेस्ड ऑन ते किती क्लायंटच्या प्रोजेक्ट्सवरती काम करतात, ते इन्सेंटिवाईज होतील, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सर बाहेरगावी कशी आम्ही फीस अफोर्ड करू शकत नाही ॲडमिशनची, तर मग आम्ही बऱ्याच आता एज्युकेशन लोन किंवा अजून बरेच पॅटर्न, कमवा आणि शिका, याच्यामध्ये तिकडे ते पॅटर्न राबवलेले आहेत. तसंच आपण सेलूमध्ये विचाराधीन आहोत त्या गोष्टी करायला. तर त्याच्यावरती तुम्हाला ते अफोर्डेबल असेल, प्लस अफोर्डेबल नसलं तर तुम्हाला सोयी करून दिल्या जातील. गॅरंटी मी घेतो आहे की तुम्ही कमवणार आहात, त्याच्यामुळे तुम्ही ते लोन जर घेतलं तुम्ही तर ते रीपे करू शकता, याची गॅरंटी मी तुम्हाला ऑन पेपर आत्ताच देऊ शकतो. सो बिकॉज आय एम शुअर की पुण्या मुंबईत काम देण्यापेक्षा कंपन्या प्रिफर करत आहेत बाहेरच्या की गावाखेड्याकडे ते काम देऊ शकतो का. आमच्या आता गेल्या 3 आठवड्यामध्ये आम्ही 2 मोठे कॉन्ट्रॅक्ट साईन केले, विच इज वर्थ few million dollars. त्याच्यामुळे भरपूर काम गावाखेड्याकडे येऊ शकतो जर आपण तसं टॅलेंट तयार केलं तर, कारण हेच नेक्स्ट फ्युचर असणार आहे, डिसेंट्रलायझेशन ऑफ IT. नमस्कार, मी सुधीर लटपटे गंगाखेडून आलो आहे. खरं तर म्हणजे अनेक प्रश्न होते, परंतु अनेकांच्या प्रश्नामधून त्या गोष्टींची चर्चा झालेली आहे. रिपिटेशन नको म्हणून मी तो टाळतो. एक फक्त मला या ठिकाणी सांगायचं आहे की अतिशय चांगलं या ठिकाणी आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे. एक असं सांगितलं जायचं की खेड्याकडे चला, कारण की खरा भारत हा खेड्याकडे आहे. आणि जी बेरोजगारी आहे, मी विशेष म्हणजे सर मी 5 दिवस पुण्यात होतो, मी रात्रीच आलो आणि मी पाहिलं की IT सेक्टरमध्ये मोस्ट ऑफ फ्रेंड आहेत, तिथं पाहिलं की काय ही अतिशय चांगली संकल्पना आहे. एक माझी एक अशी इच्छा आहे की दिदीला आम्ही केवळ परभणी जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून पाहत नाहीत, तर एक विजनरी लीडर आणि मराठवाड्यात एक प्रॉमिसिंग लीडर म्हणून पाहतो. तर ही थोडंसं मराठवाड्यामध्ये, कारण की जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्रात जाणारा हा सर्व लोंढा जो आहे हा मराठवाड्यातून जातो. हा कुठंतरी थांबण्यासाठी आपण हा जो प्रयोग आहे की या ठिकाणी चांगल्यानंतर प्रतिसाद भेटल्यानंतर हे दुसऱ्या ठिकाणी राबवावा. दुसरी गोष्ट म्हणजे केवळ ते मला विशेष, कारण की मी मागील 21 वर्ष झालं शिक्षण आणि समाज क्षेत्रात काम करतो, की माझी इच्छा आहे की एक माध्यमिक शाळावर काही प्रायोगिक तत्त्वावर दत्तक घेतात का लर्निंगसाठी, काही आपल्याकडे PM-श्री शाळा आहेत किंवा दुसऱ्या काही अशा ठराविक तालुक्यातल्या जर आपल्याला लर्निंगच्या बाबतीमध्ये दत्तक वगैरे घेतात किंवा काही कार्यक्रम, कारण माझ्या एका ठिकाणी पूर्वीच्या ठिकाणी वेदांता फाउंडेशनचा ते कार्यक्रम सुरू होता. ते एक पहा, शिक्षण केवळ शिक्षणावर नाही तर आरोग्यावर पण थोडंसं टायअप असावा. थोडक्यात जास्त वेळ घेणार नाही कारण की बरेचसे मान्यवर बोलणार आहेत. विशाल सरला विशेष धन्यवाद, कारण की विशाल सरचा सर्व प्रवास story.comचा मी पाहिलेला आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र पेटत होता त्यावेळेस त्यांची पत्रकारिता मी स्वतः अनुभवलेली आहे. त्यामुळे त्यांचं मी या ठिकाणी त्यांचं जे वेबसाईटचं लॉन्चिंग झालं त्यांचं अभिनंदन करतो आणि दिदीला अशी एक इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि घुगे सरांना आदरणीय की आपण मराठवाड्यामध्ये याचा विस्तार कसा करता येईल या बाबतीत करावा. विद्यार्थी आहेत म्हणून केवळ शिक्षण क्षेत्रात काम केलं, विद्यार्थ्यांसाठी 2 शब्द सांगतो. 1990-95 पासून ज्यावेळेस कम्प्युटर झालं की रोजगार संधी हे होतील असं झालेलं आहे, परंतु जसं जसं हे वाढलेलं आहे तसं तसं रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. AI हे भविष्यातले एक चांगलं, मला वाटतं की त्याच्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे, पण AIमुळं आज जरी वाटलं की रोजगार कमी होणार नाही, उलट रोजगाराच्या संधी वाढतील. आपण काळानुसार शिक्षणासाठी तयार असणं ही काळाची गरज आहे. धन्यवाद. डिजिटल ॲडॉप्टेशनवरती मला वाटतं ताई सांगू शकतो, त्या पालकमंत्री या नात्याने मराठवाडा लेवलला आपण किंवा त्याच्या अगोदर मी दीदींना मी साधारणतः 2 महिन्यापूर्वीच भेटलो होतो मुंबईला ताज हॉटेलमध्ये, आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की त्या एवढ्या डाऊन टू अर्थ आहेत की मी लेट झालो होतो आणि 1 तास त्या हॉटेलमध्ये थांबून होत्या माझ्यासाठी. सो जेव्हा त्यांना मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला एक वेगळं व्यक्तिमत्व दिसलं की ज्यांच्यामध्ये हंगर आहे लोकांसाठी काम करण्याची, ज्यांच्यामध्ये विजन आहे फ्युचरचं. आणि मी बऱ्याच याच्या अगोदर पॉलिटिशियनला भेटलो, पण माझा अनुभव असा आहे की वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ हाऊ लीडर शुड बी अँड व्हॉट लीडर शुड थिंक अबाउट द कॉमन पीपल. तर मी लगेच हो बोललो आणि लिटरली माझा अर्धा टाईम मी इकडे स्पेंड करतो आहे, परभणीवरती फोकस करतो आहे. ज्या स्ट्रॅटेजीज मी सांगितल्या त्यांना त्या आवडल्या, त्या इम्प्लिमेंट करतो आहे. आता जे आम्ही AIचं ॲप्लिकेशन मी बोलतो आहे, तर त्यांनी सांगितलं की झालं पाहिजे, कॉमन लोकांना तेवढा ॲक्सेस मिळाला पाहिजे सिस्टमचा, डोमेस्टिक हेल्पचा. जे पुण्यात मुंबईत होतं आहे त्या सगळ्या सुविधा खेड्यातमध्ये का होऊ नये. तर हे जे ॲडॉप्शन आहे, पॉलिटिकल लीडर थोडेसे हे असतात,
पण आमचे सजेशन्स ऐकले गेले आणि त्याला पॉझिटिव्हनेस दाखवलं आणि तो इम्प्लिमेंट करण्यासाठी धडपड जी दिसते, 2 महिन्यात सगळे सूत्र हलवणं ताईच करू शकतात. त्यामुळे पहिल्यांदा त्यांचे थँक्यू. नमस्कार, एक मी मिनिट, प्राचार्य. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर राहिलं आहे. डिजिटलसाठी म्हणजे शाळांचं जे ई लर्निंग आहे त्याला आपण अडॉप्ट करू शकतो का कंपनीच्या मध्ये? त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा वगैरे आता त्यांचा प्रश्न आहे, त्या कशा डेव्हलप करू शकतो? ती मला वाटतं 40-50% शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम एक आहे आमच्या जिल्ह्यातल्या. ती 100% मला ह्या वर्षी मी बनवणार आहे. आणि चांगल्या चांगल्या कंटेंट किंवा द बाप कंपनीसारखे एक्सपर्ट्स तिकडे पाठवून काही, जसं की आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं फोकस आहे, नवीन शिक्षा नीतीसुद्धा आणलेली आहे आणि स्किल बेस्ड एज्युकेशन आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे, हे आपल्या सगळ्यांना आता जाणवायला लागलं आहे. तरच नाहीतर बघा एवढे लाखोंच्या संख्येने मुलं शिकतात, ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, परंतु जॉब ऑपॉर्च्युनिटीज जे मेहनत करतात किंवा जे टॉप राहतात, एक 5 ते 10% लोक, त्यांनाच संधी मिळते. पण बाकीच्यांनासुद्धा स्किल त्यांच्यामध्ये चांगले असतील तर ते सुद्धा स्वतःच्या पायावर चांगल्या पद्धतीने उभे राहतात. अशा पद्धतीची आता जी एज्युकेशन पॉलिसी मोदीजींनी आणलेली आहे ती चांगल्या पद्धतीने आमच्या जिल्ह्यामध्ये राबवण्याचा मानस आहे. आणि मी खरं तर रावसाहेब घुगेंचे मनापासून आभार मानते की ते पश्चिम महाराष्ट्रातले आहेत तरीसुद्धा आपल्या परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यासाठी वेळ देण्याचं, योगदान देण्याचं त्यांनी ठरवलं. हे खरंच आमच्या परभणीकर म्हणून आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो की तुम्ही आमचं परभणी ह्यासाठी निवडलं. नाही तर नेहमीच आमच्या परभणीला कुणी सिरियसली घेत नाही, कुणी असं की असं दाखवत नाही की चला परभणीमध्ये आपण इवन म्हणजे अधिकारी असू देत किंवा इंडस्ट्रियलिस्ट असू दे, पण तुम्ही मोठं मन दाखवलं आहे. आणि तुमच्या येण्यामुळे ह्या द बाप कंपनीमुळे निश्चितच आमच्या जगामध्ये बोलल्या जातं नुसतं काही जगात जर्मनी, भारतात परभणी, पण मला विश्वास आहे की इथं बसलेली जेवढी विद्यार्थी संख्या आहेत, जेवढे पालक आलेले आहेत, आणि ही एक सुरुवात आहे. आणि ही जी आपल्या जगात जर्मनी, भारतात परभणी, ही म्हण आपल्याला सत्यात उतरवायची असेल तर द बाप कंपनी निश्चितच येणाऱ्या काही वर्षांमध्ये हे जगाला आणि भारताला परभणी काय, परभणीची ओळख काय हे करून देण्यामध्ये निश्चित एक मोठं पाऊल द बाप कंपनीचं असणार आहे. इथे सांगायला आवडेल ताईंच्या संकल्पनेतून ज्या ॲपबद्दल आपण चर्चा करतोय मगासपासून, AI बेस्ड ॲप, ग्रामीण भागातल्या एखाद्या छोट्या खेड्यातल्या एका शेतकऱ्याला ज्याला फक्त स्मार्टफोन ज्याच्याकडे आहे त्या माणसाला AI वापरायला देणं ही खूप मोठी गोष्ट आहे, जी शहरातच फक्त अवेलेबल असते, ती ताईंच्या माध्यमातून आपल्याकडे येणार आहे. मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं एक्झाम्पल असेल पूर्ण भारतासाठी की हाऊ विलेजेस शुड बी एम्पावर्ड आणि हाऊ कॉमन पर्सन शुड बी एम्पावर्ड. तर तो प्रयोग आपण परभणीमध्ये करतोय सक्सेसफुल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे की पूर्ण पारदर्शक सरकार आणि एकदम आता बघा परभणी जिल्ह्याची आपली जी वेबसाईट आहे किती लोकांनी उघडून बघितली आहे बघा, म्हणजे हार्डली काही % लोकांनी बघितलेली आहे. ते एवढं हँडी झालं पाहिजे की फोनवरून की दीदी मला ही अडचण आहे असं सांगितलं तरी ते माझ्या ऑफिसला आणि त्या संबंधित कार्यालयाला पोचलं पाहिजे आणि त्याचं म्हणजे ते काम, त्या व्यक्तीची ती अडचण सुटली की नाही ह्याचं ट्रॅकिंग राहायला पाहिजे. म्हणून जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि तुमच्या मदतीने परभणी जिल्हा महाराष्ट्रातला पहिला AI वरती चालणारा पारदर्शक असा कारभार, शासन आणि पारदर्शक लोकांच्या अडचणी तात्परतेनं सोडू शकणारा जिल्हा होईल असं मला वाटतं. आणि ही आमच्या सगळ्या परभणीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि तुम्ही पुढाकार ह्यासाठी घेतलेला आहे. त्यामुळे निश्चित महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आमचा AI वापरणारा लवकरच ते सत्यात उतरणार आहे. आणि सर आपण काहीतरी बोलत होतो. सर्वप्रथम घुगे सरांचं आणि आमच्या मेघनदीचं मनापासून धन्यवाद देतो, कारण मी प्राचार्य शिवाजी कॉलेजचा आहे. 89पासून या एज्युकेशन फील्डमध्ये काम करतो. 36 वर्ष झाली मी परभणीतच आहे आणि आम्हाला व्हिजनरी नेता आतापर्यंत मिळालाच नाही. आणि म्हणून आज ताईनं जे नवीन एक संकल्प परभणीसाठी केला तो अतिशय महत्त्वाचा आहे. माझा एक छोटासा प्रश्न आहे सर, आता शासनानं अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम AEDP म्हणून नवीन सुरू केलेलं आहे. सर मी शासनाच्या कमिटीवर आहे. एवढं वाईट वाटलं मला त्या दिवशी जेव्हा आम्ही कमिटीवर त्यांना सांगत गेलो की परभणीमध्ये काय आहे तुमचं. सर परभणीमध्ये एकही इंडस्ट्री नाही, मग आम्ही AEDP चालवायचा कसा. मग ते आम्हाला समोर आले तुम्ही औरंगाबादला जा,
किंवा मग एखाद्या पुण्याची बघा, हैदराबादची बघा. आणि म्हणून सर परभणीसारख्या शहरामध्ये कुठल्याच महाविद्यालयामध्ये आम्हाला AEDPचा कुठलाही कोर्स जो इंडस्ट्रीसोबत अटॅच राहील असा रन करायला अडचण आहे. मग आम्ही आपलं काय करतो, कॉमर्समध्ये चला कोणतं चालतो, रिटेल मॅनेजमेंट चालू शकतो. आमच्याकडे CAंची भरपूर संख्या आहे, बँकांची भरपूर संख्या आहे, मग मुलं आमची तिथे काम करतील. पण आज तुमची ही जी द बाप कंपनी जी आहे, या कंपनीतर्फे मला असं वाटतं सर की अनायशेच आमच्या दिदींनी एवढा मोठा पुढे पाऊल उचललेलं आहे. आमच्या या विद्यार्थ्यांसाठी आपण AEDPसाठीचा एखादा एम्बेडेड डिग्री प्रोग्राम म्हणजे पूर्ण डिग्री प्रोग्राम आपल्याला होऊ शकतो का, त्याला आम्हीसुद्धा तुम्हाला मदत करू. माझ्याकडे BBA, BCA, BCS, BA, BCom, BSc, MSc, IT सगळे कोर्सेस आहेत. परंतु आमच्याकडे इंडस्ट्रीशी कुठलाही संबंध नसल्यामुळे आमचे विद्यार्थी सगळे याच्यानंतर हैदराबादला किंवा पुण्याला जातात. आणि तुम्ही बोलताना आता असं म्हटलात की आपल्याला परभणीतल्या विद्यार्थ्यांना परभणीमध्ये कसं राहतील याच्यासाठी तयारी करायची. आणि म्हणून मी तुमचं म्हणजे आमच्या ताईचं तर अभिनंदन करतोच, धन्यवाद देतो. पण तुमचे याच्यासाठी धन्यवाद मानतो की सर तुम्ही परभणीसारख्या ठिकाणी हे कोर्सेस सुरू करायला तयार आहात. तर माझी एक छोटीशी विनंती राहील, आम्ही तुमच्यासोबत आहोत सर. आपल्या या कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक आहे, लॉ कॉलेज आहे, फार्मसी आहे, BA, BCom, BSc आहे. पण सगळं म्हणजे तुमचं हे सगळं ऐकून असं वाटतं की आम्ही एकदम जनरल लोक आहोत. आमच्याकडे अजूनही काहीच नाही 36 वर्षापासून. आणि म्हणून माझी एक विनंती राहील की तुम्ही हा AEDPचा जर एखादा डिग्री प्रोग्राम असेल तो आम्हाला अवश्य द्या सर. आम्ही अतिशय मन लावून त्याला लॉन्च करू. आमच्या परभणीची तुम्हाला एक खासियत सांगतो सर, थोडीशी फी जास्त मागितली की मुलं कॉलेजमध्येच येत नाहीत. आता मला कारण 16 वर्षाचा माझा प्राचार्याचा अनुभव आहे. आपण फीस जरी पोरांना वाढवून दिली की आमचे सगळे नेते मला फीससाठीच फोन करतात की सर एवढे फीस कुठून घ्यायले तुम्ही. म्हणजे अतिशय बिकट परिस्थिती आहे सर. पण तेच म्हणलं ह्या कार्यक्रमात मला बोलवू नका. नाही मॅडम, मला तसं नाही म्हणायचं. पण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला त्यांची मानसिकता ही बदलायला गेली पाहिजे. दुर्दैव काय सर, आपले पालक फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या क्लासेसला 1-1, 1.5 लाख रुपये फीस देतात. मला तेच म्हणायचं होतं आणि मी त्या बाबतीत सहमत नाही आहे तुमच्याबरोबर की लोक फीस देत नाही. 11वी-12वीच्या क्लासेसला इथे 1.5 लाख 2 लाख पे करणारे लोक मी परभणीतच बघितले. फक्त महाविद्यालयामध्ये देत नाहीत. आता मी 16 वर्ष झालं सर प्राचार्य म्हणून सांगतो. पण माझी अशी विनंती आहे सर की तुम्ही AEDPचा एक प्रोग्राम द्या आम्हाला. आम्ही 100% अतिशय चांगला राबवतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. मला सांगायला आवडेल तुम्हाला की आपण जी चर्चा करतोय की इथे मिल्क मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असला पाहिजे, मिल्क प्रोडक्ट प्लांट असला पाहिजे किंवा कॉटन म्हणजे सूतगिरणी असली पाहिजे. ह्या सगळे प्रयोग आपण करणार आहोत पुढच्या 5-6 वर्षात. जो मॅनपॉवर आपण तयार करतोय, आमचा फोकस फक्त IT वरती नाही आहे किंवा आम्ही एज्युकेशन गोष्टी करायला आलो नाही. तर तुमचा फोर्टे आहे, तुम्ही जर ते चांगलं करून दिलं तर तो टॅलेंट आम्ही ॲब्सॉर्ब करू किंवा तुम्हाला ते चांगलं करण्यासाठी आम्ही एनेबलमेंट करू. आणि परभणीमध्ये बाकीच्या सगळ्या, आता बघा सह्याद्री फार्मचं जे एक्झाम्पल आपण बघतो, तुमच्याकडे एवढी चांगली जमीन आहे, पाणी आहे, एक्झॉटिकपासून सगळ्या व्हेजिटेबल केलं तर समृद्धी हायवेने मुंबई पुणे सरळ गाठता येणार आहे आणि तो माल एक्सपोर्ट होणार आहे. फक्त त्या माइंडसेटची गरज आहे. तो माइंडसेट आता आपण ॲग्रिकल्चर कॉलेजेस, आर्ट कॉमर्स कॉलेजेस हे सिस्टम वापरून आपण तयार करू पुढच्या 5 वर्षामध्ये असं मला वाटतं. आता आनंदाची बातमी की कृषी विद्यापीठामध्ये माझी मुंबईची एक वेगळी टीम आलेली आहे ह्या सगळ्या ॲग्रोबेस इंडस्ट्रीसाठी, जे परभणीमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. फक्त आपला कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना क्वालिटी टाईम द्यायचा, कारण मी ऑलरेडी लेट आहे म्हणून मी थांबले, ते सगळे वेट करत आहे. त्यामुळे अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. पण जसं रावसाहेब घुगेजींनी पाऊल उचललं, परभणीमध्ये इंटरेस्ट दाखवला आणि सुरुवात झाली आहे. आणि आपण कसा त्यांना सकारात्मक प्रतिसाद देतो ह्याच्यावरती सुद्धा आपल्या जिल्ह्याची, आपल्या सगळ्यांची प्रगती डिपेंड आहे. आणि मला खात्री आहे की आजचा पालक जरी कन्फ्यूज स्टेटमध्ये असेल की माझ्या मुलीला ह्याच्यात काय करिअर आहे, मग हे आहे का, पण आजची मुलं, आजचे सगळे विद्यार्थी हे हुशार आहेत. जगात डिमांड कशाला आहे आणि फ्युचर रेडी जे काही आपल्याला आता आपण बघतोय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज भारत हा जगातली 4थी आर्थिक व्यवस्था झालेला आहे आणि लवकरच 3री होणार आहे. लवकरच 1ली पण कधी होईल आपल्या सगळ्यांना समजणार नाही. पण ज्या आपल्या देशाच्या तरुणाईवरती विश्वास मोदीजींना आहे, आम्हा सगळ्यांनाच आहे. ती तरुणाई तुम्ही सगळेजण आहात. त्याच्यामुळे ही जी काही आपल्या देशाची ग्रोथ होणार आहे ही तुमच्या सगळ्यांच्या मुळे होणार आहे. आणि मग चांगलं वाईट आणि इंटरेस्ट ज्याला आहे IT क्षेत्रामध्ये त्याला खूप मोठी संधी आहे ही. त्यामुळे सगळी इथे जमलेले सगळे विद्यार्थी, आणखीन तुमच्या मनात काही शंका असतील त्यासाठी पण आपण इथे एक ऑफिस उघडूया आणि मग सगळा विचार करून आपण ह्या संधीचं सोनं करायला पाहिजे असं मला वाटतं.
यस, प्रश्न उत्तरानंतर आपण आता प्रश्न थांबू. त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. हात वर करतायत, पण यांचं ऑफिस इथे आहे. तुमचे सगळे प्रश्न तिथे कव्हर केले जातील. मी फक्त 2 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, कारण मुलाखतीच्या सुरुवातीला आपण नव्हतात. त्यामुळे मी सुरुवातीला जसं आत्ताच सांगितलं की ते 3 वर्षापासून मी त्यांना बघतोय, कुणी त्यांना फार सपोर्ट करत नव्हतं, उलट अडचणी वाढवणारीच लोक होते, अगदी त्यांच्या गावच्या ग्रामपंचायतपासूनची. पण तुम्हाला का वाटलं की इकडे यावं, ते आमच्याकडे त्यांनी टाकावं? नाही, मी त्यांची स्टोरी तुमच्या story.com वरून पण आणि BBC वरून पण किती जणांनी बघितली रावसाहेब घुगेंची स्टोरी? BBC न्यूजनी कव्हर केली, तुम्ही सगळ्यांनीच कव्हर केली. आणि त्यांनी म्हणजे अमेरिकेतलं एवढं सुंदर स्वतःचा जॉब, तिथलं सगळं अमेरिकेमधलं म्हणजे लिव्हिंग स्टँडर्ड्स ते सगळं सोडून आपल्या गावाकडे आणि खास शेतकऱ्यांच्या मुलाला ह्या संधी उपलब्ध करून देण्याचं जे ठरवलं आणि प्रत्यक्षात उतरून दाखवलं. एवढ्या मुलांना त्यांनी जॉब दिलेले आहेत. मग माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्याकडे सुद्धा टॅलेंट आहे. आमची मुलं इतकी मेहनती आहेत, हुशार आहेत, तर त्यांना सुद्धा अशा संधी इथं उपलब्ध झाल्या पाहिजेत. बरोबर. त्याच्यामुळे मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती ॲक्सेप्ट केली. मी माझं नशीब समजते, आमच्या परभणीकरांचं नशीब पण समजते. मला तर असं वाटतं पहिल्यांदा कोणाला तरी कळलं की त्यांच्यात स्कोप काय आहे त्यांच्या निमित्ताने. तर दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही परभणीचे तर पालकमंत्री आहात, तुम्ही ठरवाल ते करणारच आहात. पण मला मराठवाड्यासाठी विचारायचं आहे की तुम्ही मराठवाड्याच्या IT साठी तुमचं काय व्हिजन आहे? इकडे IT सॉफ्टवेअर कसं आणलं पाहिजे? मॅन्युफॅक्चरिंग खूप येतात, पण 10,000वाले नोकऱ्या कॉन्ट्रॅक्टवर मंदी आली की त्यांना काढून टाकतात. पण IT आणण्यासाठी मराठवाड्यासाठी तुमचं व्हिजन काय? हे बघा, एक तर मराठवाडा बऱ्याच कारणांमुळे मागे राहिला. मग त्यामध्ये आधी जे राज्यकर्ते होते ते, किंवा आमच्या पण लोकांची मानसिकता ही पण कारणीभूत आहे. एकट्या फक्त राजकारण्यांना, आधीच्या नेत्यांना नाव ठेवून चालणार नाही. परंतु असं IT हब जे आहे ते मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये आपल्याकडे भारतामध्ये पुणे, बँगलोर वगैरे अशी होतात. आता हैदराबादसुद्धा मोठं IT सेक्टर झालेलं आहे. मग माझ्या मराठवाड्यामध्ये एवढं मोठं टॅलेंट आहे आणि दुर्दैवाने आमचा मराठवाडा म्हणजे मग स्थलांतरितांचा मराठवाडा झालेला आहे. तर त्यांना हीच संधी इथेच उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि यांनी सिद्ध करून दाखवलं रावसाहेबजींनी की सगळ्या गोष्टी गावाकडे, म्हणजे गांधीजी म्हणायचे गावाकडे चला, त्यांनी ते सिद्ध करून दाखवले. आणि फक्त IT वरती न राहता त्यांनी जसं गावगोठ्याची कन्सेप्ट आणली आहे, किंवा आपलं स्ट्रेंथ काय आहे, आपल्याकडे आपली श्रीमंती कशामध्ये आहे, तर आपली जमीन, आपण सगळे शेती रिलेटेड आहोत, तर ह्याच्यावरती सुद्धा त्यांचं सुंदर असं काम चालू आहे. मग म्हणजे त्यांनासुद्धा ह्या कामामध्ये थोडंसं सहकार्य करून त्यांच्या आयडियाज घेऊन आमच्या इथे ते सगळं काय होऊ शकतं का? मग फक्त IT शिकणाराच माझा विद्यार्थी नाही, तर शेतीची आवड असणारा, शेती करणारा सुद्धा विद्यार्थ्यांना रावसाहेबांच्या कन्सेप्टमुळे इथे फायदा होणार आहे. प्रत्येकाचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. त्यामुळे मी विचार केला इथे आलेत. आणि मराठवाड्याचं IT हब माझं परभणी व्हायला पाहिजे, होईल असं मला खात्री आहे. कारण की मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला काही IT कंपनीज आहेत. मग परभणी रेल कनेक्टिव्हिटी आमची छान आहे. आणि आता आमची सुरुवात द बाप कंपनीने केल्यामुळे त्यामुळे मराठवाड्यातलं द बाप IT मधलं आम्ही असणार आहेत. आणि येणाऱ्या काही वर्षांमध्येच हे आपण सगळेजण सिद्ध करणार आहोत. एवढं स्कोप आहे आज. जसं रावसाहेबांनी सांगितलं, त्यांच्याकडे किती मोठ्या कंपन्या पाईपलाईनमध्ये आहेत. आणि मीही आज परभणीकरांच्या आशीर्वादाने, माझ्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या आशीर्वादाने मी आज राज्यमंत्री आहे. म्हणून अनेक IT रिलेटेड कंपनी पण माझ्या संपर्कात असतात. मी त्यांना एकच मागणी मागत असते की माझ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काहीतरी चालू करा, किंवा काहीतरी काम माझ्या विद्यार्थ्यांना. तर द बाप कंपनीमधून तयार झालेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे भरपूर असे काही संधी असणार आहेत. तुमच्या व्हिजनच्या खरं तर प्रत्येक नेत्याची प्रत्येक जिल्ह्याला गरज आहे, कारण तुम्हाला ते पहिल्यांदा कळलं. ॲज अ गव्हर्नमेंट लेवलला, म्हणजे आज तुम्ही गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. गव्हर्नमेंट लेवलला तुम्ही हे कसं स्केलअप करू शकता किंवा कसं बघता? जसं त्यांनी परभणी लाईव्ह ॲपचं एक उदाहरण दिलं की लोकांसाठी ऑलरेडी फॉरेनमध्ये हे होतं आहे, आपल्याकडे आता त्या सुरुवात कोणीतरी करण्याची गरज आहे. तुमच्याकडे जे काही डिपार्टमेंट आहेत, म्हणजे ऊर्जा असेल किंवा PWD असेल, किंवा तुमच्या जर डिपार्टमेंटला जरी अशा काही गोष्टी सुरू झाल्या तरी किती मोठ्या स्केलवरती सुरू होऊ शकतं. मुख्यमंत्री आपले ऑलरेडी टेक्नॉलॉजी ओरिएंटेड खूप आहेत, त्यांचा खूप सपोर्ट असतो या गोष्टींना. तर गव्हर्नमेंट लेवलला तुम्ही हे अडॉप्ट करण्याचा कसा प्रयत्न करता? बघा, येणाऱ्या दिवसांमध्ये 1200
आपल्या वेगवेगळ्या योजना ह्या फक्त व्हॉट्सअपच्या क्लिकवर आपल्याला मिळणार आहेत. कुठल्या ऑफिसमध्ये जायची गरज नाही, कुणाच्या मागे लागायची गरज नाही, कुणाचं शिफारस घ्यायची गरज नाही. असं मुख्यमंत्री महोदयांची इच्छा आहे 1200. आणि त्यामध्ये परभणी आमचा पुढे असणार आहे. माझ्याशी रिलेटेड जेवढे मग आज बघा आरोग्याची राज्यमंत्री आहे मी, आरोग्य खातं माझ्याकडे आहे. तर म्हणजे अनेक टेस्ट आपण फक्त AIच्या माध्यमातून जे लॅबमध्ये सुद्धा किंवा एखादी प्रिक करण्याची पण गरज नाही आहे. विदाऊट एनी प्रिक वी कॅन डिटेक्ट काय डिफिशियन्सी आहेत किंवा काय 39 व्हायटल ऑर्गन्स आपण चेक करू शकतो. हे AIची शक्ती आहे. त्याच्यामुळे AI किंवा IT म्हणजे इट डझंट हॅव एनी लिमिट. मग किती पण आपण एक्सप्लोअर जेवढं करू शकू तेवढं हे आहे. त्याच्यामुळे माझ्या अनेक खात्यांना रावसाहेब घुगेंच्या ह्या क्षेत्राची गरज आहे आणि ग्रामीण भागातल्या टॅलेंटला काम देण्यासाठी निश्चितच आम्ही प्रेफरन्स द बाप कंपनीला. कारण मला त्यांचा एक प्रोजेक्ट माहिती आहे, गावगोठा नावाचा. त्याला जर गव्हर्नमेंटचा सपोर्ट भेटला असता तर शेतकऱ्यांना जी गरज आहे त्या लेवलला ते जाऊ शकलं असतं. पण मला वाटतं काही कारणास्तव आज सध्या ते थोडं स्केलअप त्यांनी केलेलं नाही आहे. तर परभणी येस अर्थातच. तर मला वाटतं कारण की त्यांचा आतापर्यंतचा अनुभव थोडासा वेगळा होता, पण आता त्यांना अनुभव आला की नाही सगळे काही तसेच नसतात. आणि इथे डबल इंजिनचं सरकार आहे, केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार. त्यामुळे हे डबल स्पीडनी पळणारं सरकार आहे. त्यामुळे ईज ऑफ लिव्हिंग, ईज ऑफ डुईंग बिझनेस ह्या सगळ्या कन्सेप्ट नुसत्या बोलण्यासारख्या नाही, त्या ॲक्च्युअल कामामध्ये सुद्धा आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे ह्यांचा जो कन्सेप्ट आहे फक्त संगमनेर पुरता न राहता तो परभणीमध्ये चालू होऊन पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पुढे जाणार आहे. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही वेळ दिलात, बोललात. मला वाटतं कवर झालं आहे आपले बरेच मुद्दे. तर मेघना दीदींनी या कार्यक्रमाला वेळ दिला, त्या आल्या. रावसाहेब घुगे यांनी मुलांच्या प्रश्नाची उत्तरं दिली. वेगळ्या पद्धतीची ही मुलाखत आहे, वेगळ्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. तुमच्यासाठी सुद्धा हा नवीन प्रयोग आहे आणि समोर बसलेल्यांसाठी सुद्धा हा नवीन प्रयोग आहे की IT डिसेंट्रलाइज होती आहे. हिंजवडीतली एखादी कंपनी असेल, US मध्ये त्यांची कंपनी होती, ते संगमनेरमध्ये टाकली आणि आता परभणी जिल्ह्यात सेलूमध्ये ते येत आहेत. तर अर्थात वेगळा प्रयोग आहे. तुमचं सुद्धा मत याविषयी नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या कंपनीशी जोडलं जायचं असेल तर त्यांना संपर्क साधायलाही विसरू नका. या मुलाखतीत आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.